बऱ्यापैकी मोठा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आपण केला. सगळ्या आलेल्या पहिल्यांदा पालकांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. कारण आज आपण तुम्ही महत्वाचे आहात आणि त्यानंतर आज ज्यांच्या हस्ते हा मेन कार्यक्रम होतोय ते युवा कीर्तनकार आदरणीय स्वप्नील महाराज काळाने या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी आपल्या अकॅडमीच्या वतीने स्वागत करतो. तसेच आपल्या सगळ्यांचेच ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब अण्णा पवार हे यावर्षी 81व्या वर्षात पदार्पण करतात आणि अण्णांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असणं आम्हाला फार मोठी अण्णांची साथ असते. अण्णांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच आदरणीय पवार मॅडम आमच्या मावशी आहेत त्यांचंही या ठिकाणी अकॅडमीच्या वतीने स्वागत. आमचे चुलते या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या हनुमान भजनी मंडळाचे आदरणीय सदस्य बबनराव टिळेकर त्यांचंही अकॅडमीच्या वतीने हार्दिक स्वागत. आई या ठिकाणी बसलेली आहे. ती सगळ्यांच्या पाठीमागे साथ देते म्हणून आपल्याला सगळ्यांना जेवायला मिळतं आणि आपण सगळेजण जेवण करून या ठिकाणी निवांत बसलोय. आज सगळ्या पालकांचा महत्वाचा उद्देश की गुरुकुल अकॅडमी गेली 2008 सालापासून स्थापन झाल्यापासून सातत्याने वेगवेगळे उपक्रम घेण्याचा प्रयत्न करते आणि ज्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की शिक्षण आपल्याला सगळीकडे मिळतं पण शिक्षणाच्या बरोबर शिस्त आणि संस्कार येणं अतिशय आवश्यक गोष्ट आहे. आणि आपली सगळ्यांची ही मुलं जी आहेत ही अशा वयामध्ये आहेत की धड ती हुशारही नाहीत आणि 16 ते 18 वर्षाचं हे गणित जुळवताना आम्हाला तारेवरची कसरत असते जशी आपल्याला असते. पण यांच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल असतं. ते जर योग्य दिशेने नेता आलं तर त्यांना चांगल्या पद्धतीने ओळख मिळालं तर हे भावी देशाचे नागरिक म्हणून पुढे उदयाला येत असतात. सगळे 16-18 वर्षाची मुलं आहेत. पुढच्या 1-2 वर्षाच्या आतमध्ये ते मतदानाचा अधिकार त्यांना प्राप्त होत असतो. आणि महत्वाचं की माणूस किती महत्वाचा असतो तर भारताचा पंतप्रधानापासून सगळ्यांना निवडण्याचं काम आपल्यामुळेच होत असतं. पण आपण सगळेजण सजग असू सुसंस्कृत असू शिक्षण आपल्याला उपलब्ध असेल पण हे सगळं करत असताना महत्वाची गोष्ट आहे की ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी अस्तित्वात असतो ते आपले आईवडील. आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असणं अतिशय गरजेची गोष्ट असते. 2 वर्षापूर्वी महाराजांची माझी भेट झाल्यानंतर मला या कार्यक्रमाची माहिती झाली आणि आम्ही मागच्या वर्षीपासून हा कार्यक्रम घेण्याचा योग आला. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयुष्यात सगळ्या गोष्टी विकत मिळू शकतात पण आई वडील परत मिळू शकत नाही. आमचे वडील स्वर्गीय चंद्रकांत नाथूजी टिळेकर साहेबांचं गेल्या 5 वर्षापूर्वी निधन झालं. आम्हालाही त्यांच्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठेतरी त्यांच्या कामाची त्यांची परतफेड करण्याची वृत्ती मिळत असते आणि ती भावना आपल्या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा जागरूक व्हावी. कारण अकॅडमी ही नुसती अकॅडमी नसून हे एक संस्कार केंद्र किंवा इथे एक जीवन शिक्षण देण्याचं केंद्र कसं निर्माण होईल. इथे तुम्ही आमच्याकडे 2 महिन्यासाठी नाही, काही मुलं 2 वर्ष आहेत, काही मुलं 1 वर्ष आहेत, काही विद्यार्थी आता 2-2.5 महिन्यांसाठी आलेले आहेत. पण आमचा एवढा उद्देश आहे की 2-2.5 महिन्यांपेक्षा पुढची 20 वर्ष आपली मुलं कशी पद्धतीने घालवतील हे 20 वर्षाचा अनुभव देण्याचं काम ह्या 2 महिन्यामध्ये गुरुकुल अकॅडमी सर्व स्टाफच्या मदतीने सातत्याने करत असते. आज या ठिकाणी हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आपणही वेळात वेळ काढून आलेला आहात. तुमच्या सगळ्या पालकांचं या ठिकाणी मी फार वेळ न घेता महाराज पण या ठिकाणी बोलतील आपला वेळ न घेता महत्वाचं की आम्ही तुमच्यासाठी कार्यक्रम घेत असताना तुमचा आशीर्वाद सोबत असतो. पण तुम्ही आम्हाला लहानपणापासून जपलंय आणि लहानपणापासून इथपर्यंत आणून ठेवलं. आमची सुद्धा कुठेतरी एक भावना आहे की आई वडिलांच्या कर्तव्याप्रती काहीतरी काम केलं पाहिजे आणि इथून पुढच्या आयुष्यात आम्ही सगळेजण म्हणजे माझ्यासहित सगळेजण विद्यार्थी तुम्हालाही वचन देऊ शकतो शब्द देऊ शकतो इथून पुढची 20 वर्ष चांगल्या पद्धतीने आई वडिलांचं नाव मोठं कसं करायचंय त्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपला आशीर्वाद मिळावा यासाठी हा कार्यक्रमाचा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आशीर्वाद तुम्ही भरभरून देत असताल आणि आपल्या सगळ्या पालकांच्या मुलांच्या पाठिंब्यामुळेच अकॅडमी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत असते. आज तुम्ही सगळेजण बिनधास्त घरी मुलांना सोडून जाता पण मॅडमांना आम्ही दोघे सुद्धा आई वडिलांसारखी मुलांची 200 मुलांचं आई वडील होण्याचं आम्हाला भाग्य असतं आणि आम्ही दिवस रात्र ते सांभाळण्याचं काम करत असतो.
आमच्याही नशिबामध्ये तो योग येत असतो. अतिशय चांगल्या कार्यक्रमानिमित्त सगळ्या उपस्थित मान्यवरांचं पण आणि आलेल्या पालकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अच्छा, या अत्यंत औचित्यपूर्ण कार्यक्रमासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलो आहे. पालक अजूनही येत आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता आहे की नेमकं औचित्य काय या कार्यक्रमाचं. आवाज येत नाही का? थोडा जवळ. औचित्य काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वप्नील महाराज काळाने. तुम्ही मुलं जी बसला यांच्यापेक्षा मला वाटतं तो एक 4-2 वर्षांना तो मोठा असेल. पण माऊलींच्या चरणी लीन झाल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण आज त्यांच्या रूपानं आपल्याला इथं या ठिकाणी पाहायला मिळतं. तुमच्या पुढे तुम्हाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती ही विद्यार्थ्यांच्या पेक्षा एक 4-2 वर्षांनी मोठी, याच्यापेक्षा जास्ती मोठी नाही. किंबहुना त्यांचा वेश जर उतरवला आणि तुमचा वेश त्यांच्या अंगावर जर चढवला तर तुमच्यासारखे विद्यार्थी म्हणूनच ते बसतील. इतपत त्यांची आणि तुमची उंची, तुमचं दिसणं, त्यांचं दिसणं हे सारखं आहे. ही समता आहे. ज्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होतोय ती गुरुकुल अकॅडमी, ही माझे सहकारी आणि ज्यांचं स्मरण आम्हाला प्रत्येक ठिकाणी होतं ते आमचे मित्र चंद्रकांत टिळेकर सर यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही अकॅडमी सुरू झाली. आणि या अकॅडमीची धुरा त्यांचे चिरंजीव संदीप टिळेकर यांनी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली. स्वतःच्या करिअरला वाव असताना सुद्धा मी समाजाचं काही देणं लागतो. माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. त्यांनी जे मला सांगितलं ते त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना माझ्या करिअरचं काय याचा विचार करण्यापेक्षा मी आईवडिलांना दिलेला जो शब्द आहे त्या शब्दाचं स्मरण ठेवून समाज बदलाच्या कामामध्ये मला काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणारा हा एक माणूस. आणि फक्त स्वतःपुरतंच हे नाही तर माझी सहचारिणी ही सुद्धा या कामामध्ये आली पाहिजे आणि तिने मला मदत केली पाहिजे. किंबहुना आपल्या आईवडिलांचा जो संदेश आपल्याला मिळालेला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी एक व्रत म्हणून, एक वसा म्हणून जो एक कार्यक्रम त्यांनी स्वीकारला त्याच्या पोटी आज शेकडो विद्यार्थी आजपर्यंत बाहेर पडलेले आहेत. मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जातो, अनेक ठिकाणी अकॅडमीज पाहतोय. या अकॅडमीकडे व्यवसाय म्हणून पाहणारे अनेक माणसं मला भेटली. पण आपल्या आयुष्याचं सार्थक आणि उद्दिष्ट म्हणून समाज बदलाच्या या कामामध्ये या विद्यार्थ्यांना उभं करण्याचं काम आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा देण्याचं काम जर आपल्याला करता येत असेल, अशा ज्या काही निवडक अकॅडमी आहेत याच्यातली माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मी जवळपास 250 ते 300 अकॅडमी पाहिल्या. याच्यामध्ये वरच्या स्तरावर असलेली अकॅडमी ही गुरुकुल अकॅडमी आहे. हे मी आवाजही बोलत नाही कारण शिक्षण क्षेत्रावर माझं फार बारकाईने लक्ष आहे. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये शिक्षण हे त्याला गरजेचं आहे आणि हे गरजेचं शिक्षण उपजीविका आणि समाज बदल या दोन्हीच्या माध्यमातून हा देशाच्या कामी येणार आहे. म्हणून आमच्यासारख्या काही माणसांनी आपल्या जीवनाची जी काही ध्येय ठरवली त्यात शिक्षण हे लोकांना मिळालं पाहिजे. आणि हे शिक्षण मिळत असताना त्यातनं माणूस घडावा ही भावना त्याच्यामध्ये ठेवणं आणि त्या दिशेनं माणसांना घडवणं, याच्यासाठी आपल्या आईवडिलांचं ऋण
हे आपल्या माथ्यावर ते उतरवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. याच्यासाठी हे काम आमचे टिळेकर सर या ठिकाणी करतात. हे करत असताना अनेक अडचणींना सामोरं जात, पण जिद्द न सोडता चिकाटीनं काम करत राहणं हा एक गुण ही त्यांच्या आयुष्याची कमाई आहे. आणि म्हणून आई या शब्दाचं ऋण फार वेगळं आहे. तुम्ही बारकाईनं प्रत्येक जण मनाशी विचार करा. मी एकच शब्द तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला एखादा मुलगा आपल्याला भेटतो किंवा एखादा माणूस ज्या वेळेला आपल्याला भेटतो त्यावेळेला आपण सहजपणानं म्हणतो, तुझे आई वडील काय करतात? पहिला शब्द कुठला येतो? आई. आई वडील काय करतात? वडील आई काय करतात असं नाही कोणी विचारत. कारण ज्या माऊलीच्या उदरातनं आपण सारेजण बाहेर आलो आणि हे जग पाहिलं, त्या माऊलीचं ऋण कशातूनही फिटत नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्या. आणि म्हणून माऊली हा शब्द का वापरला जातो? ज्ञानेश्वरांना लोक माऊली म्हणतात, तुकारामांना लोक माऊली म्हणतात. हे का म्हणतात? आज आणखी एक वैशिष्ट्य आहे. आज तुकाराम बीज आहे. त्याच दिवशी नेमका हा दिवस तुम्ही साजरा करताय. हे केवढं मोठं औचित्य आहे आणि ते आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. आज तुमची मुलं या ठिकाणी, तुम्ही आई वडील म्हणून या ठिकाणी आलात आणि मुलांना ही संधी दिलीत की आज मातृपूजन करायला, पितृपूजन करायची संधी आज तुम्ही त्यांना दिलीत. तुम्हा सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुमचं काम तुम्ही पूर्ण करत असताना मुलांच्याकडून जी अपेक्षा ठेवतात ती अपेक्षा पूर्ण होती की नाही हे पाहणंही आपलं काम आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी जातो. आमच्या संबंध सामाजिक कामामध्ये आमची काही ध्येय ठरलेली आहेत. आमच्या दिशेने एकच धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा धर्म सांभाळण्याचं काम, एकमेकाला प्रेम देण्याचं, माणसातला माणूस पण जागा करण्याचं आणि माणसातलं माणूस पण जागा करत असताना त्याला घडवण्याचं आणि त्याला उभं करण्याचं काम जे करतात माणसं, त्यांच्या ठाई आपलं ऋण व्यक्त करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर हा विषय फार सविस्तरपणानं मांडला पाहिजे, पण काही प्रासंगिक अडचणी आणि पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला जरा लवकर जावं लागणार आहे. म्हणून मी अगोदर तुमच्या सगळ्यांशी बोललो. मला अगदी अचानक आज मगाशी टिळेकर सरांनी फोन केला की असा असा कार्यक्रम आज धरलेला आहे, तुम्ही या. आता ही आज्ञा असते, मला ही विनंती नसते, तेव्हा ती आज्ञा पाळावी लागते. आपण आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळतो तसं मी आपल्या या मंडळींची आज्ञा पाळतो की जी मला समाजामध्ये कामामध्ये उपयोगी येतात त्या माणसांची आज्ञा पाळणं याच्यासारखं सुख नाही. म्हणून नेहमी म्हणतात, आज तुकाराम महाराजांची आठवण येते, ज्या माणसानं, नीट लक्षात घ्या, ज्या माणसानं या समाजाच्या व्यवस्थेवर आसूड ओढलेत, फार तपशिलात जाऊन बोलणार नाही. आज इथं अधिकारी पुरुष बसलेत, एक मुख्याध्यापक आहेत एका प्रशालेचे आणि दुसरे संत वाङ्मयाचे गाडे अभ्यासक आहेत, तेही तुमच्या पुढे बोलणार आहेत, त्यांचा कार्यक्रम तुमच्याकडे होणार आहे. फक्त एकच सांगतो, 986 पोरे होती मग बाया भ्रतात का करते असं तुका विचारणारे तुकाराम महाराज. नाठाळाचे माती हानुकाठी असं सांगणारे तुकाराम महाराज. भले तू देऊ काशेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानुकाठी. म्हणजे नाठाळ माणसांना आम्ही काठीनेच जोडतो. आम्ही भली माणसं असले तर आमची लंगोटी सोडून द्यायची पाळी आली तरी चालेल, पण त्यांच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ हे सांगणारे तुकाराम. यांचा आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये ठेवावा आणि आपल्या आईवडिलांच्या ठाई आपलं असलेलं ऋण हे याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू नका, पण त्यांना दुःख होणार नाही याची खबरदारी घ्या. एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना मातृपूजन दिनाचे, पितृपूजन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी मातृपितृ पूजन कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे खरं तर
आमचे थोर समाजसुधारक, साहित्याची गाडी अभ्यासक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आणि ह्या पुरंदर तालुक्याला एक वेगळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात दिशा देणारे आदरणीय अण्णासाहेब म्हणजे रावसाहेब पवार, ते पवारसाहेब बोलल्यानंतर बोलणं उचित नाही. मी त्यांची क्षमा मागून खरं तर संदीपच्या आग्रहास्तव थोडाच वेळ उभा राहणार आहे. या ठिकाणी आलेले काळानी साहेब म्हणजे काळानी साहेब महाराज आहेत. अतिशय तरुण वयामध्ये दीक्षा घेणं आणि अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालणारेही महाराज आहेत. फक्त वारीला जावं, पंढरपूरला जावं किंवा पांडुरंगाच्या नतमस्तक व्हावं आणि त्याच्यानंतर MBA असलेले हे महाराज स्वतः पदवीधर आहेत. परंतु एक वेगळं पण म्हणजे आपल्या जीवनामध्ये कलाटणी त्यांना मिळाली आणि पंढरीला जाणारा जो सगळा वेगळा समाज आहे, या समाजातून नवीन काहीतरी घेऊन त्यांनी दीक्षा घेतली आणि आपली सर्व्हिस सोडली आणि जवळजवळ त्यांच्याकडे सुद्धा 100-150 मुलं आहेत, सुसंस्काराचं काम करत आहेत. या ठिकाणी आदरणीय कैलासवासी बापू टिळेकर म्हणजे आमचे चंद्रकांत टिळेकर यांच्या नावानं हे संकुल फार मोठ्या प्रमाणात उभं राहिलं. त्याचं कारण बापूचे आशीर्वाद, मातेचे आशीर्वाद आणि त्याचबरोबर उषादेवींनी आशेचा किरण संदीपांना दिला आणि संदीपच्या धडपडीला यश आलं. आणि आज या ठिकाणी सर्व चित्र पाहिल्यानंतर असं वाटतं की गेहीन म्हणजे घे माय भूमी फेडीन पांग सारे आणीन आरतीला चंद्र सूर्य सारे. ही छोटी छोटी मुलं ज्या वेळेला तुमच्या या ठिकाणी तुमच्या पायाचे नतमस्तक होत आहेत, त्यामुळं आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मुलांनो आणि मुलींनो, सध्याचा काळ संगणक युगाचा आहे, मोबाईलचा काळ आहे. मोबाईल या ठिकाणी आमच्या प्राचार्य टिळेकर सरांनी तुम्हाला मोबाईलपासून दूर ठेवलं ते अतिशय चांगलं आहे. त्या छोट्या मुलाच्या हातात एक मोबाईल दिसतोय बाबा इकडे, त्यांनी खाली ठेवला आता. मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे, कारण तो तुम्हाला 12वी नंतर किंवा ज्या वेळेला तुम्हाला सक्षम व्हाल त्यावेळेला आज गरज नाही त्याची. छोट्या मुलांना आई रडले की लगेच ताबडतोब मोबाईल देतात, वडील देतात, ते बरोबर नाही. मोबाईलमुळे पिढी बिघडत चाललेली. जे हवं ते तुम्ही घेत नाही आणि नको ते जवळ घेता बरोबर, आणि त्यामुळं आपल्या सुसंस्काराला आपण विसरत चाललेलो आहे. ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला त्या माता पित्यांना आयुष्यभर कधी खाली न पाहण्याची संधी तुम्ही देऊ नका. मी तर मुलींना सांगेल, आज जर आम्ही पाहिलं, बऱ्याच वेळा जात असतो त्या बापदेव घाटातून, एक चित्र विचित्र सगळं 10, 11, 12, 1 वाजेपर्यंत पाहायला मिळतं. तशाच प्रकारचं चित्र जर स्वारगेट सारख्या ठिकाणी घडत असेल तर मुलींनी सक्षम झालं पाहिजे, संस्कार घेतले पाहिजेत. आपल्या आईवडिलांना कुठेही खाली मान घालता कामा नये, अशा प्रकारे वागलं पाहिजे. या ठिकाणी सगळ्या मुली पाहतोय की अतिशय संदीप सर यांनी मुलींचं हॉस्टेल केलेलं आहे. आजपर्यंत गेली 7-8 वर्ष झाले संकुल चालवत आहेत, वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार असतील, शिक्षकांना प्रोत्साहन देणार असतील, सर्वांना मार्गदर्शन करणारे एक सुसंस्कारित केंद्र आहे. हे फक्त शिक्षणाचं केंद्र नाही तर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्या बाजूने आणि विद्यार्थी कसा घडला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या आयडियल कल्पना त्यांच्या मनात येतात आणि त्या राबवतात. आज त्या ठिकाणी तुम्हाला सगळं आई वडिलांना बोलवलंय, मुलं तुमच्या पायाचे नतमस्तक होत आहेत. मुलांना मी तुम्हाला सांगेन, असंच आदर राखा. कायम पद्धतीनं तुम्ही आई वडिलांची मान आणि शान वाढेल अशा प्रकारे वागा. चांगले अधिकारी व्हा, सक्षम व्हा आणि आपल्या पुरंदर तालुक्याचं किंवा ह्या जिल्ह्याचं किंवा राज्यातून आलेल्या विविध भागातले तुम्ही मुलं आहात. तुम्ही आपल्या ह्या करिअरचं नाव कसं उंचावेल, तुमच्या आईवडिलांची मान आणि शान कशी उंचावेल, अशा प्रकारचं काम करा. खरं तर या ठिकाणी आमचे काळानी महाराज आलेले आहेत. मी तुम्हाला एक भूतकथा थोडक्यात सांगून बंद करणार आहे. एक चोर चोरी करणारा होता, तो खूप चोऱ्या करायचा. त्याला काळानी महाराज सारखे एक साधू भेटले. तो साधूला म्हटला, मी कायम चोऱ्या करतोय, इतक्या चोऱ्या करतो, लोक मला नावं ठेवतात. साधू महाराज म्हटले, तुझ्यात काय बदल होणार आहे का? म्हटलं नाही. मग तू काय करणार? मी चोऱ्याच करणार आहे. बर म्हटले, चोऱ्या कर, पण तू खरं बोलत जा, सत्य बोलायचं. मग त्यावेळेला तो गावामध्ये इकडे तिकडे चोऱ्या करत जात असताना एका राजाच्या नगरीत गेला. तिथं त्याला एक भिकारी भेटला. भिकारीने विचारलं, काय चाललंय रे? कारण पूर्वीच्या काळी राजे महाराज हे काय करायचे, लोक म्हणजे प्रजा घाबरायचे राजांना, म्हणून राजे महाराज वेषांतर करायचे आणि नगरीमध्ये रात्रीचा फेरफटका मारायचे.
कुणाच्या काय अडचणी त्या पाहायच्या, सोडवायच्या, अशा प्रकारचं महाराजांचं काम चाललेलं होतं. महाराज हे भिकाऱ्याच्या वेशात होते. त्या भिकाऱ्यांनी त्या चोराला विचारलं, हे कुठं निघालाय? काय नाही म्हणलं, चोरी करायला निघाली. कुठं? आज राजवाड्यात चोरी करणार आहे, आज मालामाल व्हायचं. तर त्या भिकाऱ्यांनी सांगितलं, काय जे तुला मिळेल ते तुला अर्ध आणि मला अर्ध. बरं म्हटलं, चालेल. तो त्या नगरीमध्ये गेला, त्या भिकाऱ्याबरोबर गेला. भिकाऱ्यांनी बरोबर तिजोरीपर्यंत नेलं आणि तिजोरीपर्यंत नेल्यानंतर ती तिजोरी खोलली. त्यात 3 रत्न होती. भिकाऱ्या त्या चोराने विचार केला, जर 3 घ्यावेत तर 1 फोडून ठरलंय काय? साधू महाराजांनी सांगितलं सत्य बोलायचं, खरं बोलायचं. त्यामुळे म्हणले आपण खरं बोलायचं. मग त्यांनी ती 2च रत्न घेतली. म्हणलं एक जर जादा घेतलं तर त्यांना द्यायचं का मला द्यायचं? आपण त्याला महाराजांनी सांगितलेलं सत्य बोलायचं, ते सत्यच बोलायचं. ते झालं. त्यांनी 2 रत्न घेतली. बाहेर आला. त्या भिकाऱ्याला 1 रत्न दिलं, 1 रत्न स्वतः घेतलं आणि त्या नगरीत तो कुठेतरी जाऊन बाजूला राहिला. दुसऱ्या दिवशी हा भिकारी वेशातला राजा त्या राजवाड्यात येतो आणि म्हटलं, आपल्या महाराज म्हणजे प्रधानाला म्हणतो, प्रधानजी या ठिकाणी चोरी झालेली आहे, बघा बरं जाऊन काय झाले तिजोरीमध्ये. प्रधान तिजोरीजवळ जातात, पाहतात तर 1 रत्न होतं, बाकीची रत्न गेलेली होती, 2 रत्न नव्हती. प्रधानांना मोह झाला. त्यांनी 1 रत्न खिशात टाकलं आणि म्हटले, 3ही रत्न आपली गेली राजे. बघा चोर शोधा म्हणले, 3ही रत्न गेली. हो म्हणले, 3ही गेली. दुसऱ्या दिवशी चोर इकडं तिकडं सगळीकडे शोधत राहिले. शोधल्यानंतर चोराला आणलं, चोराला समोर उभं केलं. महाराज म्हटले, बोल, हे 3ही रत्न गेलेली. नाही म्हणला महाराज, मी 2 रत्न घेतली होती. कुठे आहेत ती? 1 माझ्याकडे आहे, 1 मी त्या भिकाऱ्याला दिलं. आणि मग महाराजांनी प्रधानाला विचारलं, प्रधानजी 3रं रत्न कुठे आहे? नाही, मी नाही घेतलं. कुणी घेतलं मग? कारण ह्या तो म्हणतो हा सत्य बोलतो, यांनी फक्त 2च रत्न घेतलेली आहेत. प्रधानाने मान खाली घातली आणि त्याच वेळेला राजानं प्रधानाला नोकरीवरून काढून टाकलं आणि सत्य बोलणाऱ्या चोराला त्या ठिकाणी प्रधान म्हणून गादीवर बसवलं. म्हणून नेहमी फुलांच्या संगतीनं माती सहवास लागे तसे या ठिकाणी आलेले काळाने महाराज तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा सहवास चांगला लाभणार आहे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचं आयोजकाचं आभार मानतो आणि आमच्या बापूला विनम्र अभिवादन करून असंच संदीप टिळेकर यांचं गुरुकुल मोठं व्हावं आणि मुलांना सुसंस्कारचे धडे मिळावेत अशा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. हा, आता कुठेतरी वाटते सन्माननीय व्यासपीठ. मी खरं तर माझं भाग्य समजतो की आज एवढ्या म्हणजे रतिमहारतींसमोर मला माझे विचार मांडण्याची संधी प्राप्त होते. खरं तर कौतुक करावंसं वाटतं ते म्हणजे आमचे प्रेरणास्थान असणारे आदर्श रावसाहेबांना पवार की त्यांनी वेळात वेळ काढून इथं या कार्यक्रमाला आपली उपस्थिती पण लावली. आमच्या कार्यक्रमांमध्ये भेटणं चालणं बोलणं राहतं, पण एक वडील किचन ते अनेकदा मला सल्ले देतात आणि खूप मार्गदर्शक असणारं असं हे व्यक्तिमत्व. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होता, जोरदार टाळ्या. त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी आमची एका शाळेच्या बाल आनंद मेळाव्याच्या ठिकाणी उद्घाटना दरम्यान ज्यांची भेट झाली असे खरंच विचाराने अतिशय संपन्न असणारे, वय जरी वाढलं तरी पण मनातला उत्साह जराही कमी नाही झाला अशा आपल्या बापूंचे परम स्नेही मित्र आप्पासाहेब, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि मग आपले सर्वांचे लाडके संदीप सर आणि सर्व सन्माननीय त्यांच्या मातोश्री असतील, अण्णांच्या पत्नी असतील आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या मॅडम असतील. तर अधिकचा वेळ न घेता आपण ज्या कार्यक्रमाला आज इथं उपस्थित राहिले तो कार्यक्रम आपल्याला अनुभवच आहे. पण एक मला आवर्जून इथं सांगण्याची गरज आहे की ज्या भारतीय संस्कृतीने अवघ्या विश्वाला मातृ पितृ देवो भवचा संदेश दिला त्याच भारतामध्ये आज गावोगावी जाऊन शाळेशाळेत जाऊन मुलांना आई वडिलांचं महत्व सांगण्याची गरज आहे का महाराज? तर हो, निश्चित गरज आहे. ज्या क्षणाला एका वडिलांनी शाळेच्या सहलीच्या फी साठी अवघे 1200 रुपये दिले नाही म्हणून 10वीच्या मुलाने आपल्या वडिलांच्या केपट्यात खोरं घातलं त्यावेळेस आम्हाला सांगावंसं वाटतं मातृ पितृ देवो भव. ज्या वेळेस एक आई तिचे पती नाहीसे झाले, 11वीतला मुलगा आहे त्यांच्याजवळ, धनकवडीतली घटना मागच्या महिन्यातली, धुनी भांडी करून आपल्या लेकराला सांभाळते का तर माझ्या अंतसमयी हाच माझा आशेचा किरण आहे, त्याच्याकडे पाहून मला जीवन जगायचे त्याला घडवायचे. या भावनेतून 4-2 घरांमध्ये जाऊन धुनी भांडी करणार ही माता. आणि ज्या वेळेस रात्री 11:15 वाजले बावड्या मोबाईल ठेवून दे बर का, आणि मुलगा मालिका पाहण्यामध्ये गर्क आहे, अर्धा तास झाला तरी मुलगा मालिकाच पाहतोय, आईने 2-3 तास भावड्या मोबाईल ठेवून दे बर का. शेवटी आईची भांडी घासून झाली
मग आई ती आई असते, आई गेली, मुलाच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. तुला कळतं का भावडे, उद्या कॉलेजला जायचे ना, आणि मोबाईल हिसकावला. तो भावडे त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला होता की त्याला राग अनावर झाला. घाटावर पडलेली त्याने कात्री घेतली आणि आईच्या गालावर वार केला. आणि तीच आई दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाते आणि म्हणती माझ्या मुलापासून माझ्या जीवाला धोका आहे म्हणून आपल्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करते. ही परिस्थिती आज एवढी आपल्या सर्वांच्या लेकरांच्या जीवनामध्ये आलेली आहे. पण या सर्वांना फाटा देत आज तुमचं कौतुक आहे पालकांचं बरं का. आज तुम्ही आपल्या जीवनातला अनमोल वेळ आपल्या लेकरांसाठी इथं खर्च केलेला आहे. काय काय लेकरं आमची इथं बसलेली जर त्यांचे आई बाबा नाही आले ते माता पितानं तुम्ही तुमच्या लेकरांसाठी आज वेळ दिलाय. तुम्हाला कल्पना पण नाही की तुम्ही तुमच्या लेकरांच्या हृदयामध्ये तुमची जागा किती बहुमूल्य अशी स्थित करणार आहे. कारण की ज्या मुलांचे आई बाबा नाही आले त्या मुलांच्या हृदयावर आता काय होत असेल ना ते तुम्ही आम्ही कल्पना पण करू शकत नाही. पण माता पितानं तुमचे हे ऋण ही लेकरं कधीच फेडू शकणार नाही. पण त्या ऋणातून मुक्त होत असताना त्यांच्या हृदयामध्ये आई वडिलांबद्दलची खरी शाश्वत प्रेम निर्माण करण्याची आमची केविलवाणी प्रांजळ भावना आज आम्ही इथं मांडणार आहे. ज्या अधिकचा वेळ घेणार नाहीये पण याची गरज आहे. आणि आजपर्यंत 416 शाळांमध्ये म्हणजे आज सरांनी अण्णांनी बरोबर सांगितलं माझं मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन झालं पुण्यासारख्या SP कॉलेजमध्ये बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन झालं. MBA माझं मॉडर्न कॉलेजमध्ये झालं. HR स्पेशलायझेशन म्हणजे विश्वातील मल्टीनॅशनल कंपनी असणारे अमेझॉन मध्ये मी जॉबला होतो HR डिपार्टमेंटला. ते सगळं स्किप केलं आणि कीर्तनकार झाल्यापासून ज्यावेळेस गावोगावी जायचो रात्री 9 ते 11 कीर्तनाला फक्त वयस्कर लोक राहायची. ही लेकरं नसायची आणि खडकावर पेरणी केल्यानंतर उगवत नाही. त्याला सुपीक माती लागते. सुपीक माती कुठे भेटेल तर शाळेतले विद्यार्थी. आणि मनामध्ये एकच भावना ठेवली की आपल्याला त्या लेकरांना घडवायचंय. मला त्या विठ्ठलांनी नाही दर्शन दिलं तरी चालेल पण या लेकरांच्या हृदयामध्ये त्यांच्या आई वडिलांमधला विठ्ठल दाखवण्याचं व्रत मी माझ्या जीवनामध्ये घेतले आणि आजीवन ते मी करणार आहे. आणि पूर्णपणे आजही सरांना विचारा हे पूर्णतः निशुल्क जाण्या येण्याचाही आपण सशुल्क असा पैसा घेत नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला खरेपणा जाणवणार आहे तुम्हाला का तिथं स्वार्थ रहित हे सगळं अनपेक्ष दक्ष उदासीन गतवेत सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त समे प्रिय. ही निरपेक्षता असल्या कारणाने या कार्यक्रमाला तेवढी पवित्रता आहे. इथून पुढचा प्रत्येक क्षण तुमच्या जीवनातला अविस्मरणीय राहणार आहे. तुम्हाला कल्पना पण आहे की तुमच्या लेकराच्या हृदयामध्ये किती प्रेम आहे पण त्याला असं कधी व्यासपीठच प्राप्त झालं नाही की ते त्यांनी व्यक्त करावं. आणि आज ते लेकरू त्याच्या डोळ्यातून त्याच्या कृतीतून त्याच्या चेहऱ्यातून तुम्हाला त्याचं सगळं प्रेम अनुभवता येणार आहे माता माऊली. आणि या लेकरांना आज कळणार आहे. म्हणजे ज्यावेळेस मी बऱ्याच वेळा एक उदाहरण सांगितलं की केशव शर्मा नावाच्या स्टेट बँकेमध्ये मुंबईला एक जॉबला असणारे अधिकारी त्यांचं ज्यावेळेस रिटायरमेंट झाली त्यांची दोन्ही लेकरं दोन्ही मुलंच होती. एक कॅलिफोर्नियाला जॉबला एक अमेरिकेमध्ये जॉबला. आणि ज्यावेळेस त्यांना पक्षाघात झाला पॅरालाइज झाला आणि त्यांची पत्नी आणि ती दोघं निपाणीला गेली ऑपरेशन करायचे. डॉक्टर म्हणले तुमच्या जवळच्या लोकांना बोलवा. आईने फोन केला दोन्ही लेकरांना बाळांनो तुमच्या वडिलांची अवस्था अत्यवस्थ आहे. कोणत्याही क्षणाने त्यांची प्राणज्योत मालवली जाऊ शकते. तुम्ही पुन्हा या. दोघांपैकी एकही आलं नाही. शेवटी त्यांचा त्या ऑपरेशन मध्ये घात झाला आणि ते मरण पावले. मग आईने फोन केला बाळांनो आता तुमचे बाबा जिवंत राहिले नाहीत अंत्यविधीसाठी तरी या. त्या दोघांपैकी कॅलिफोर्निया मधला मुलगा आला लहान मुलगा. आई म्हणली अरे दादा का नाही आला. त्यावेळेस तो म्हणतो आई दादा म्हणला बाबांच्या वेळेस तू जा आईच्या वेळेस मी जातो. आई म्हणली तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही. आई बरोबर आहे. ज्या वेळेस आमच्या शाळेमध्ये 15 ऑगस्टची भाषणं राहायची माझा पुरस्कार बक्षिस दिली जायची मी मला वाटायचं मी रात्रभर भाषण पाठ करतो. माझं कौतुक बघायला माझ्या वडिलांनी शाळेत यावं. पण माझ्या बाबांना मी म्हणलं ना शाळेत चला बाबा मला 50 रुपयाच्या हातात नोट टेकवायचे म्हणायचे बाळा याचा खाऊ खा. आई मी पण काय तुझ्याजवळ राहणार नाही. हे 50,000 रुपये राहू दे तू पण याचा खाऊ खा. मी चाललो कॅलिफोर्नियाला. माता पिता विचार करा आज तुम्ही तुमची काम बाजूला ठेवलीत. आज तुमचा 400 500 1000 2000चा लॉस झाला असेल पण तुम्ही कल्पना पण करू शकत नाही एवढी प्रचंड तुमच्याबद्दलची इज्जत आणि इब्रत तुमच्या लेकरांच्या हृदयामध्ये आज निर्माण होणार. याला कारण काय तुमचं आणि लेकरांचं असणार हे अतूट प्रेम. सांगण्यासारखं खूप आहे पण माझ्यापेक्षा तुमची लेकरं आज जास्त बोलली पाहिजे. त्यामुळे मी माझ्या बोलण्याला थोडासा विराम देतो आणि आपल्या प्रमुख कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करणार आहे. तर आता मी थोड्या काही सूचना देतो तसं आपल्याला बैठक व्यवस्था करायची. ठीक आहे चला. ज्ञान मुद्रा माऊली कशा समाधीत बसले तसे ज्ञान मुद्रेमध्ये बसा. ठेवा दोन्ही हात गुडघ्यावर. हा डोळे बंद करा. पालकांनी बिंदास्त तुम्ही काहीच करायचं. मुलांनी डोळे बंद करा. श्वास घ्या
आणि माझ्यासोबत प्रेमाने म्हणायचंय. चला हो का, मी एकदा करून जातो, मग आपण सोबत 3दा म्हणायचंय. श्वास घ्यायचा आणि असं म्हणायचं का, ओम. असं दीर्घ उच्चारण आपल्याला 3 वेळा करायचे. घ्या श्वास. आता आपण सोबत म्हणूयात, ओम. घ्या पुन्हा श्वास, ओम. आता डोळे उघडता, हात जोडा आणि माझ्यासोबत म्हणा, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता हातांचं घर्षण करा आणि डोळ्यांना लावा. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणतंही पवित्र कार्य करायचे असलं तर सगळ्यात अगोदर पवित्र असं शंख ध्वनी केला जातो. मग ती अगदीच कुरुक्षेत्र भगवान कृष्ण युद्धाला गेले, अर्जुन कृष्ण, त्यावेळेस त्यांनी देखील युद्ध सुरू करण्याच्या अगोदर पवित्र असं शंख ध्वनी केला होता. मग तुम्ही पण आज जीवनातलं सर्वात पवित्र कार्य करताय, आपल्या आईबाबांची पूजा. तर आपण पण आता पवित्र असं शंख ध्वनी करणारे सर्वांनी हात जोडून ताट बसायचे. आता पहा, तुमच्या समोर तुमचे आईबाबा आहेत. आता सर्वांनी आपल्या आईबाबांना प्रार्थना करायची, काय की आम्हाला तुमची पूजा करायची, त्यासाठी तुम्ही आम्हाला अनुमती द्या, म्हणजे परवानगी मागतोय आपण त्यांची. तर हात जोडून आईबाबांकडे पाहायचंय. मी तुमच्या वतीने एक छोटासा श्लोक लावतो, त्यातून त्यांना आपण विनंती करूया. हे मेरे पूज्य माता पिता श्री, आप इस आसन पर बैठिए. मैं आपका पूजन करना चाहता हूँ. आप मेरा मनोरथ पूर्ण कीजिए. आता ज्या अर्थी ते आपल्या समोर येऊन बसलेत, आपली कामच बाजूला ठेवून आले, त्या अर्थी त्यांनी आपल्याला अनुमती दिलेली. आता पहा, तुमच्या जवळ जे पूजेचे ताट आहे त्यामध्ये हळदी कुंकू आहे. तर आपल्या उजव्या हाताच्या करंगीचे जे बोट आहे त्याला अनामिका म्हणतात. त्या बोटाने आपल्या आईबाबांच्या कपाळावर, ललाटवर एक छोटासा कुमकुम तिलक लावायचे. लावा सर्वांनी. आईबाबांनी बेटी बेटियां माता पिता के माथे पर कुमकुम का तिलक करें. वा, लावा. आई वडिलांनी नाही लावायचं, मुलांनी लावा फक्त. क्या बात आहे. ओम स्वस्ति नो इंद्रो बृहस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. वाह, खूप छान. माता पिता के सिर पर पुष्प एवं अक्षत चढ़ाएं. खूप छान. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण ही जी पूजा करतो ही सर्वप्रथम कुणी केली? तर आपल्या सर्वांना माहितीये, गणपती बाप्पा माहितीयेत ना आपल्या सर्वांना. तर मला सांगा बरं, गणपती बाप्पांच्या भावाचं नाव काय? हा, गुरुकुल मुलं हुशार आहेत बरं का, कार्तिकेय स्वामी. मग कार्तिक स्वामी गणपती बाप्पा यांच्यात एकदा वाद निर्माण झाला. बाप्पा म्हणायचे मिले भारी, कार्तिके म्हणायचे मिले भारी. भावा बहिणीच्या, दादा दादाच्या वाद होतात, तसं त्यांच्यात पण वाद झाला. त्यांचा वाद शिगेला पोचला. शेवटी ते दोघं म्हणतात की आपण ना एक स्पर्धा लावूयात. या स्पर्धेत जो विजयी ठरेल तो आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ. मग ती कोणती स्पर्धा लावतात? रेस लावायची म्हणतात. आता मला सांगा बरं, ते म्हणतात की जो सर्वात अगोदर पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल तो आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ. मग कार्तिकेय स्वामींचं वाहन काय आहे? मोर. कार्तिकेय स्वामी मोर बसतात जातात पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला. आता राहिले तुमचे आमचे गणपती बाप्पा, आणि बाप्पांचं वाहन काय? उंदीर. आता उंदीर पाहतो बाप्पांकडे, बाप्पा पाहतात उंदराकडं. उंदीर मनात म्हणतो मला तर चौकात पण येता यायचं नाही. पण गणपती बाप्पा हुशार असतात. बाप्पा म्हणतात हे विश्व मी कुणामुळे पाहू शकलो? माझ्या आईबाबांमुळे. आणि गणपती बाप्पांचे आईबाबा कोण आहेत? महादेव, पार्वती. मग गणपती बाप्पा आपल्या आईबाबांजवळ जातात, त्यांच्या चरणाला स्पर्श करतात, दर्शन घेतात आणि त्यांना 7 प्रदक्षिणा घालतात. आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर महादेव पार्वती प्रसन्न होतात, त्यांना आशीर्वाद देतात. जो कोणी विद्यार्थी, जो कोणी लेकरू आपल्या आई वडिलांना 7 प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणाला स्पर्श करून दर्शन घेईल, त्या लेकराला या पृथ्वीवर जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्या सर्व तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होईल आणि त्याच्या भाग्याच्या रेखा बदलतील. बाळांनो, आज तुमचं किती भाग्य आहे. आज तुम्हाला पण तुमच्या आई वडिलांना दर्शन करण्याचं, 7 प्रदक्षिणा घालण्याचं भाग्य आपल्या संदीप सरांमुळे प्राप्त होणार आहे. आणि या संपूर्ण पृथ्वी तलावर जेवढी तीर्थक्षेत्र आहेत त्यांचं पुण्य प्राप्त करण्याचं भाग्य आज आपल्याला प्राप्त होते. तर आता सर्वांनी काय करायचं?
जागा कमी आहे ना, ताट आई बाबांकडे द्या. हा, आणि जागेवर उभं राहायचे हात जोडून. आता इथं थोडीशी गपलत होईल. प्रदक्षिणा घालायची, प्रत्येक प्रदक्षिणेला पाया पडायचे, एवढं विसरू नका. ठीक आहे. श्री गणेश जी ने अपने माता पिता हात जोडून थांबा. परिक्रमा कर आशीर्वाद पाया, ऐसे ही हम भी अपने माता पिता की 7 परिक्रमा करें. इससे पृथ्वी परिक्रमा का फल प्राप्त होता है. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणः पदे. आता पाया पडान प्रदक्षिणा सुरू करा. पाया पडान चला प्रदक्षिणा सुरू करा. हा चला, डाव्या साईडने चला बाहेर. आपल्या आई वडिलांना घाला प्रदक्षिणा. ठीक आहे, आपल्या आई वडिलांना घाला 7 घाला घाला. आई वडिलांना 7 प्रदक्षिणा घाला. वा वा. हा, प्रत्येक प्रदक्षिणेला पाया पडा. शीश झुकाओ फिर लगाओ, शीश झुकाओ फिर लगाओ, आपका आशीष पाऊं मैं तन मन अर्पित, जीवन मेरा तन मन अर्पित, जीवन मेरा चरणों में ही लगाऊं मैं. हा, 7 प्रदक्षिणा झाल्यावर मांडी घालून बसा खाली. गुरुवर के संकेत पे चलकर जीवन सफल बनाओ. वा, बसा मांडी घालून. आता 7 प्रदक्षिणा झाल्यानंतर आता पहा तुमच्या, हा आता सर्वांनी काय करायचं, आपल्या आईबाबांचे चरण समोर घ्या आईबाबांनी, आणि मुलांनी आपलं डोकं आई वडिलांच्या चरणावर ठेवायचं. मी सांगत नाही तोपर्यंत काढायचं नाही. ठेवा. आणि आई वडिलांनी दोन्ही हात आपल्या मुलांच्या डोक्यावर ठेवायचे, कारण तुमच्या हाताच्या बोटांच्या अग्रभागातून मुलांना 6 प्रकारचे आशीर्वाद प्राप्त होतात. ते मुलांना त्याचे हात डोकं ठेवा बाळांना आई वडिलांच्या चरणावर खाली ठेवा. इसके बाद माता पिता को झुककर विधिवत प्रणाम करें. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो. तसंच राहा 1 मिनिट. आता आई वडिलांच्या कडून आपल्या 6 प्रकारचे कोणते आशीर्वाद भेटतात. तुमचं आयुष्य वाढतं, तुम्हाला चारित्र्य संपन्नता, यश, विद्या, बळ आणि समृद्धी प्राप्त होते, भाग्य. सर्वांनी आपल्या ताटातील कापूर प्रज्वलित करायचंय. खूप प्रेमाने ओळखतात मुलं बघा आई बाबांना पाहून.
आता आरती द्या सर्वांनी, आई बाबांना आरती द्या, सर्वांनी आरती घ्या. हा, आता आरती झाल्यानंतर काय असतो? प्रसाद. सर्वांनी आई बाबांना आपल्या हाताने चारायचंय. चारा सर्वांनी आपल्या हाताने चारा. वा वा वा. आता आई बाबांना सांगायची गरज नाही, ते तर चारणारच आपल्या मुलांना हाताने. चारा आई बाबांना पण मुलांना छानपैकी साखर चारा. वा वा. आता सर्वांनी खाली बसा 2 मिनिटांसाठी बाळांनो. वा वा, बसा खाली. किती पवित्र वातावरण झाले बाळांनो. आजपर्यंत आई वडिलांनी आपला लाड केला, पण आल्यापासून सगळी मुलं आई वडिलांना कुंकू लावतात, त्यांच्या प्रदक्षिणा घालतात, त्यांच्या पाया पडतात, त्यांची आरती करतात. तर आज तुम्ही आई वडिलांचा लाड केलाय. आई वडिलांना काय करून काय नाही असं होते. तर आई वडिलांच्या संयमाच्या अधिक परीक्षा न पाहता मी आई वडिलांना विनंती करेन की तुम्ही देखील तुमच्या उजव्या हाताचं करंगेशाचं जे बोट आहे त्याला अनामिका म्हणतात, त्यांनी आपल्या लेकरांना आता कुंकुम तिलक लावायचे. त्यांच्या भाग्याच्या रेखा बदलतात. लावा सर्वांनी, माता पितांनी लावा आपल्या लेकरांना. अब माता पिता भाव विभोर होकर बच्चों के माथे पर तिलक करें. खूप छान. त्याचबरोबर ताटामध्ये काही फुलांचे पाकळे त्या पण मुलांच्या डोक्यावर व्हा प्रेमाने, स्नेहपूर्वक आणि अक्षता पण व्हा व अक्षत रखें और अपने गले की फूल माला बच्चों को पहनाएं. आज आपल्या समोर जे आई बाबा बसलेले त्यांचं आपल्या जीवनातलं अनन्य साधारण स्थान आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या एखादा आई वडिलांनी हट्ट पुरवला नाही तर आपण त्यांना घालून पाडून बोलतो, कधी कधी अतिशय कठोरपणे बोलतो. पण मला एक सांगायचे बाळांनो, हे खुर्चीवर बसलेले जे माता पिता आहेत ना, लेकरांना जोपर्यंत तुमचा जन्म झाला नव्हता तोपर्यंत या खुर्चीवर बसलेल्या प्रत्येक पालकांची मोठी मोठी स्वप्न होती. इकडे फिरायचे, तिकडे फिरायचे, असली गाडी घ्यायची, असलं घर बांधायचं, इथं जागा घ्यायची. पण लेकरांना ज्या क्षणाला तुमचा जन्म झालाय ना त्या क्षणापासून तुमच्या आई वडिलांचं एकच स्वप्न आहे, माझ्या दिदीचं, माझ्या भावड्याचं जे स्वप्न असेल ना ती पूर्ण करायचं. बाळांना आपल्या स्वप्नांसाठी रात्रंदिवस झगडणाऱ्या आई वडिलांना आपण कसं वागणूक देतो याचा एकदा विचार करा. या आई वडिलांना बाहेरची लोक बोलल्यानंतर जितका त्रास होत नाही त्याच्याहून अनंत पटीने त्रास बाळांना तुम्हाला वेदना झाल्यानंतर होतो. तुमचा एखादा हट्ट पुरवला नाही तर तुमचे वडील शेजारच्यांना म्हणतात, आमच्या दिदीला डॉक्टर केला जायचं होतं पण 20-25 लाख रुपये देण्याची माझी ऐपत नाही ना, म्हणून माझ्या दिदीने मेडिकलला ऍडमिशन घेतलं. बाळांनो त्यांच्या जीवनामध्ये ती खदखद व्यक्त करत राहतात आपल्या मित्रांजवळ जाऊन. मग आपल्या वडिलांना, आईला आपल्या छोट्याशा हट्टासाठी इतरांपाशी जाऊन हात पसरण्याची वेळ यावी असं कधीच हट्ट करू नका. तुमच्या घराचे तुम्ही कर्णधार. आपल्या आई वडिलांना चांगल्या घरामध्ये घेऊन जायची, चांगल्या गाडीमध्ये फिरवण्याची योग्यता, धमक तुमच्या ते बाळांनो. आणि ते योग्य वय आत्ता आहे. या वयामध्ये जर तुम्ही मनामध्ये निर्धार केला ना, या जगामध्ये असं काहीच नाही जे तुम्ही साध्य करू शकत नाही. पण त्यासाठी सच्चरित्रता पाहिजे, चारित्र्यवान पाहिजे, आचरणशील चांगलं पाहिजे. बाळांना आई वडिलांना दुसरं काही लागत नाही. त्यांना मोठ्या गाडीत फिरवा नाही वाटत, मोठ्या बंगल्यात फिरवा, बंगल्यात ठेवा नाही वाटत. त्यांच्या मनामध्ये एकच आहे, माझ्या लेकराने शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला त्याच्यासोबत ठेवायचंय. समाजामध्ये दैनंदिन व्यवस्था अतिशय बिघडली बाळांनो. छोट्या छोट्या हट्टासाठी अक्षरशः मुलं आई वडिलांवर हात उचलायला लागले. बाळांनो त्या आई वडिलांनी आपल्यासाठी कोणते कोणते कष्ट सहन केले याची तुम्ही आम्ही कल्पना पण करू शकत नाही. आणि तुम्हाला आई वडिलांचं जर खरंच प्रेम अनुभवायचं असेल ना, कधी कधी रात्रीचं अपरात्री उठायचं, आपल्या वडिलांच्या पायावरची रग बाजूला करायची. आपल्या वडिलांच्या पायाला ज्या भेगा पडल्यात ना ते तुमचं आमचं भवितव्य चांगलं घडवण्यासाठी केलेला त्याग आहे बाळांनो. आईच्या चेहऱ्यावरची रग बाजूला करायची, आईच्या चेहऱ्यावर पडलेले जे वांग आहेत ना ते तुमचं आमचं भवितव्य चांगलं घडवण्यासाठी तिने आपल्या सौंदर्याचं बलिदान दिलेले बाळांनो. त्या आई वडिलांसाठी काहीतरी करा. मी मान्य करतो आता तुम्ही ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहताना तुम्हाला पण मोह होऊन तुमची काही काही ठिकाणी चुका झाल्या असतील. पण बाळांनो एक सांगतो, तुम्ही सगळ्या चुका आपल्या आई वडिलांसमोर व्यक्त करा. सांगा इथून पुढे असं कधी होणार नाही. एक संधी द्या माता, माझ्याकडून चूक झाली, इथून पुढे मी करणार नाही. बाळांनो अख्ख्या जगाच्या विरोधात आई वडील जातात, तुमच्या चुका मान्य करतात आणि पुन्हा तुम्हाला सामर्थ्याने उभं राहण्यासाठी
पाठबळ देतात, पण आपल्या आई वडिलांसमोर आपण व्यक्त होणं गरजेचं आहे. आज आपण आपल्या आई वडिलांना वचन द्यायचंय. सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा, म्हणा आई, मोठ्याने म्हणा, म्हणा आई, बाबा, आज मी तुम्हाला वचन देतो, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. आजपर्यंत माझ्याकडून ज्या ज्या चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमा करा. आई, बाबा, मी आज शपथ घेतो, सारी ताकद पणाला लावून रात्र रात्र अभ्यास करन आणि असा एक दिवस आणल माझं यश, माझा उत्कर्ष पाहून तुम्हालाही अभिमान वाटल. आणि आता सर्व विद्यार्थ्यांनी डोळे बंद करायचे. माता पित्यांना विनंती, लेकरांनी तुमच्यासाठी एवढ्या साऱ्या गोष्टी केल्या, सर्व विद्यार्थ्यांच्या समोर त्या तुमच्या समोर बसलेत, आपल्या भावना व्यक्त करता येते. आणि हे सगळं करत असताना ज्या क्षणाला माता माऊली तुमच्या डोळ्याला डोळे, नजरेला नजर मिळवताना तुमच्या लेकराच्या डोळ्यातून चिमुटभर जरी अश्रू आला असेल ना, तुमची कूस धन्य झाली. अतिशय पवित्र असा जीवात्मा तुमच्या पोटी जन्माला आलाय. तर मी माता पित्यांना विनंती करेल, तुमच्या दोन्ही हात तुमच्या लेकरांच्या डोक्यावरून फिरवा, प्रेमाने फिरवा, त्यांच्या गालावरून फिरवा. लेकरांनी जागेवर उभं राहायचंय आणि आयुष्यातली निर्दोषपणाची खरी मिठी आपल्या आई वडिलांना मारायची. आई बाबा पण उभे राहतील, लेकरांनी उभे राहायचे, आई बाबांनी उभे राहायचे आणि घट्ट मिठी मारायची. ही जीवनातील सर्वोत्तम आणि निस्वार्थ प्रेमाची मिठी आहे. ह्या आई वडिलांना बाळांनो, तुमच्या सुखाशिवाय दुसरं काहीच नको. तुमच्यासाठी रात्रंदिवस झगडतात, कष्ट करतात आणि तुमच्या प्रत्येक हट्टासाठी ते तत्परतेने सगळ्या गोष्टी पुरवतात. बाळांनो, जीवनात काही करा, पण असा कोणता क्षण येऊन देऊ नका की तुमच्यामुळे आई वडिलांना खाली पाहावं लागेल. माता पिताला ही लेकरू आज जसा जसा तुमच्या समोर लढतंय, याचा अर्थ एकच आहे की त्या लेकराच्या हृदयामध्ये तुमच्याबद्दल अपार प्रेम आहे. अशी धमक दाखवा, ज्यांना कोणाला वाटतं त्यांनी समोर या. आपल्या आई वडिलांना इथे वचन द्या की आई, मी तुला वचन देते, मी जीवनात हे बनवून दाखवल, तुमच्या कष्टाचं चीज करून दाखवल. कोण आले तुमचं? माझी मम्मी पप्पा. मम्मी बद्दल थोडंसं सांगा. माझी आई रात्रभर म्हणजे सकाळी उठल्यापासून कष्ट करते, माझ्यासाठी करते ती सगळं, की मी तिच्या आता कष्टाचं काहीतरी चीज करून दाखवण यापुढे. म्हणजे आता जोरदार टाळ्या समीक्षेसाठी. बघा, ती मग आई वडिलांच्या कष्टाचं मी चीज करून दाखवणार आहे. पप्पांबद्दल बोलायचं, माझे पप्पा माझ्यासाठी लय कष्ट करतात. रात्रीचं पण म्हणजे रानातली कामं तेच करतात. असं त्यांच्या पायाला पण चिरा वगैरे पडलेलं आहेत, ते सगळं माझ्यासाठीच करतात. बघा, त्यांच्या ती म्हणती आई वडिलांच्या पायाला जे काय भेगा पडले ते आमच्यासाठी पडलेच आणि मी ती परिस्थिती बदलून दाखवणार आहे. तुम्हाला काय व्हायचं जीवनात? मला IPS ऑफिसर व्हायचंय. तुम्ही आज आईला प्रॉमिस देणार? द्या बरं आई, मी तुला प्रॉमिस देते IPS साठी मोठे. मी माझ्या पप्पांना आणि मम्मीला प्रॉमिस देते की मी IPS होऊन दाखवीन. वा, जोरदार टाळ्या दीदीसाठी. या माऊली, तुम्ही बोलताय, ज्यांना कोणाला बोलताय या पुढे येऊन बोलू शकता आपल्या आई बाबांबद्दल. माझं नाव वेदांती दत्तात्रय माने. आज माझे आई वडील इथं आलेले आहेत. माझी आई जवळपास, माझे आई वडील कितीतरी आजारी असले तरी सुद्धा ते माझ्या बाबतीत म्हणजे एवढे सिरियस असतात की बाबा मी अभ्यास करावा, मी जागावं, म्हणून ते रात्रभर माझ्यासाठी जागरण करत असतात. ते हे सुद्धा विचार करत नाहीत की ते आजारी आहेत किंवा त्यांचं काय आहे, अजिबात नाही. ते दिवसभर, माझ्या आई आज हॉस्पिटलमध्ये कामाला आहे, ती नर्स आहे. माझे पप्पा दिवसभर त्यांना जमत नसताना सुद्धा इकडून तिकडून आज माझ्या पप्पांना जवळपास म्हणजे त्यांची तब्येत अलीकडे बरोबर नसती, त्यांना बीपीचा त्रास आहे, त्यांना जवळपास जमत नाही, तरी सुद्धा आज ते कितीतरी लांब औषधं ते रामा ॲग्रोटेकचं करतात. ते औषधं पुरवण्यासाठी कितीतरी लांब जवळपास 2 व्हीलरवर जातात. एवढी तडफड करतात ते माझ्यासाठी. पण माझ्याकडून जे काही चुका झाल्यात, मी 11वी 12वीला जे काही चूक केली, अभ्यास न करण्याची, जगाचं ऐकून मी स्वतःचा अभ्यासावर परिणाम केला, तर अशी चूक माझ्याकडून पुन्हा माझ्या आयुष्यात कधी होणार नाही. मी आज हे वचन माझ्या आई वडिलांना देते आणि एवढंही सांगते की माझ्या आई वडिलांचं जे स्वप्न आहे की मी IAS ऑफिसर व्हावं, तर ते मी पूर्ण करूनच दाखवेन. वा वा, क्या बात. दीदीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तिने आई वडिलांबद्दल सारे काही व्यक्त केले. आज तिच्या आईला इतकं भारी प्राऊड फील होत असेल. बोला मुली. मी गीता मंगेश दिघे, मी पुण्याची आहे.
आज माझे आई पप्पा आले नाही आहेत, म्हणजे मम्मी आली आहे पण पप्पांना जरा काम आहे म्हणून पप्पा नाही आले. मामा मामी आजी आजोबा सगळे आलेत. हे आपल्या घरचे आपल्यासाठी एवढं सगळं करतात ना, पण त्यांच्यासाठी आपण जे काही करतो, आता तुम्ही म्हणता येतं आपल्याला अभ्यास करतो, 18 तास अभ्यास करतो, तुम्ही 24 तास जरी अभ्यास केला ना बसून बसून तरी ते त्यांच्यासाठी खूप कमी आहे. कारण ते आपल्यासाठी 1 रुपया जरी कमावून आणला ना त्यांनी तरी ते दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करायला जातात. म्हणून ते आपल्याला इथे टाकतात आणि आपण म्हणतो की अरे आपण एवढा अभ्यास करतो तरी पण ते काहीच नाही म्हणत. पण मला आज चांगलं कळलंय की मी 10 मिनिटं अभ्यास केला तर ते 1 वर्षभर काम करतात. ह्या लेवलची एक गोष्ट आहे. क्या बात. आणि मी असं वचन करते माझ्या आई बाबाला की मी इथून मागे ज्या काही चुक्या केल्या काही असू दे तर त्याच्याबद्दल प्लीज मला माफ करा. मी खूप चुक्या केल्या, माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आले, पण इथून पुढे मी ते प्रॉब्लेम्स कधीच येऊन नाही देणार. आणि मी एक कविता लिहिली आहे आई बाबांबद्दल, तीच वाचते. कवितेचं नाव आहे माझं चौकोनी कुटुंब सर्वस्व. आईमुळे घर पण असेल तर बाप घराचा उंबरठा असतो. लहान संकटात आई तर मोठ्या संकटात समोर बाप दिसतो. भाऊ माझा फक्त वयाने लहान दिसतो पण मारामारीमध्ये नेहमी माझ्या पुढे असतो. नखरे तर तो बापरे किती करतो, लहान असूनही मलाच मारतो. हा पण त्यापेक्षाही जास्त तो मला जीव लावतो. आईची तुलना कशाचीच होत नसते, ती तर अमूल्य असते. आईचे लाड आणि अस्तित्व 4 ओळीत बसण्यासारखे नसते. आयुष्यात खूप सोसले तिने अनुभवाचे चटके आणि अनंत प्रेमाने भरले तिने माझ्या संस्काराचे मटके. प्रत्येक माझ्या चुकीत तिची काळजी जास्त आणि राग असतो कमी. प्रत्येक संकटाला सामोरे जाते डोळ्यात न आणताना मी. तिचे आहे समान हक्क आणि प्रेम आम्हा दोघांवरी. उगाच नाही म्हणत स्वामी तिने जगाचा आई विना भिखारी. अन्नपूर्णा आहे ती, हाताला तिच्या टेस्ट आहे. आई सगळ्यांचीच भारी असते पण माझी मम्मी वर्ल्ड बेस्ट आहे. क्या बात आहे. पप्पा माझ्या आयुष्यातले मित्र आहेत पहिले, जे लहानपणापासून माझ्या सगळ्यात लांब राहिले. प्रत्येक बापाच्या काळजाचा मुलगी तुकडा असते पण माझे पप्पा माझं काळीज अख्ख. आयुष्यात कधीही न तुटणारं हे नातं असतंच तेवढं पक्क. देवापेक्षाही जास्त पप्पा माझा तुमच्यावर आहे विश्वास. इज्जत तुमची तोपर्यंत राखेन जोपर्यंत आहे माझ्या श्वासात श्वास. तुमच्यामुळेच पप्पा हे माझं लहान आयुष्य आहे खूप खास. आणि तुमच्याच जीवावर होते मी माझ्या प्रत्येक आयुष्याची प्रत्येक परीक्षा पास. तुम्ही दिलेले संस्कार मी कधीच नाही विसरणार. आश्वासन देते तुम्हाला आपले स्वप्न मी नक्की साकार करणार. अशा या कुटुंबाला मी कोणाचीच नजर नाही लागून देणार. बाप्पाकडे मी आयुष्यभर हेच मागणे मागणार. भाऊ माझा श्वास घराचा, मी आहे प्राण. पप्पा माझे करता धरता, मम्मी माझे स्वाभिमान. ऐकणारे माझा मित्र आहेस बाप्पा. मग फक्त माझ्यासाठी सुखी ठेव माझ्या भाऊ आणि मम्मी आणि पप्पा. थँक्यू. अप्रतिम अशी कविता सादर केली दीदीने. या. माझं नाव मयुरी प्रवीण तावरे आणि मी पण आता इथे मी आपल्याला प्रॉमिस करते की मी त्यांचं नाव नक्की माझ्या आयुष्यात मोठं करेल आणि मी काहीतरी बनवूनच दाखवेन हे त्यांना प्रॉमिस कोण आले करते. तुमचं? मम्मी आणि पप्पा दोघं. भाऊ पण आले. मी मोरगाववरून आली. काय करतात पप्पा काम? आमची मेस आहे आणि मम्मी हाऊसवाईफ. मी पण एक कविता केली, मी ती सादर करते. मुलं आपल्या भावना सांगता येते बघा. आई वडिलांपासून दूर राहून त्यांच्या मनातल्या भावना ऐका. लहानाचे मोठे झालो पकडून आई बाबांची बोटं. बाकी काही नको आयुष्यात, फक्त या दोघांच्या नजरेत बनायचंय मोठं. गाय देखील हंबरते पाहून आपल्या वासराला रडताना. संपूर्ण जग जिंकल्यासारखे वाटते जेव्हा पाहते या दोघांना हसताना. स्वप्नांचे आभाळ झाले याच दोघांमुळे आयुष्याला नवीन रंग आले. अपयशाची वाट देखील यशाकडे जाते जेव्हा आई बाबांच्या डोळ्यात पाहून एक नवीन प्रेरणा येते. लोक म्हणतात आई बाबांमध्ये देव वसतो. आई रडून व्यक्त होते, जो व्यक्त होत नाही तो बाबा असतो. सगळे म्हणतात खुश राहायला पैसा लागतो असायला, पण खरा आनंद मिळतो जेव्हा आई लागते हसायला. धन्यवाद. जोरदार टाळ्या दीदीसाठी. खूप छान कविता तिने रचली. मी अनुजा विजय देवकळे, मी गोंदवलेवरून आले. आज माझ्या पप्पांना नका येऊ म्हटलं तर ते आलते. त्यांना काम हे असतात, परत ते आल्यावर ते रडतात. नंतर न जाताना घरी नको म्हटलं तरी असं करत असतात. मी पहिल्यापासून नेहमी त्यांच्यासोबतच राहिले. मम्मी जेवढे अटॅच नाही तेवढे माझे पप्पा माझ्यासोबत राहतात. प्रत्येक गोष्ट मला लागायच्या अगदी घर त्यांना समजलेली असते. तरी सुद्धा आज मी स्वतःला इथं सामावून घेतलंय कारण मला पुढं जायचं आहे. अजून मला नर्सिंग करायचं आहे. कारण आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून मला फक्त नर्सिंग करायचं आहे. तरी पण जरी मला भेटलंच
चांगल्या MBBS कॉलेजला ॲडमिशन तरी पण मी घेऊन टाकणार आहे, पण फक्त गव्हर्नमेंट पाहिजे, बाकी एवढंच काय नाही. फक्त आज मी माझ्या मम्मी पप्पांना वचन देते की प्रत्येक त्यांचं स्वप्न मी पूर्ण करून दाखवेन. खरंच दीदीचं खरंच प्रेम आहे आपल्या बाबांवर. तिच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला त्याची जाणीव होत होती. भाग्य लागतं अशी लेख आपल्याला असायला. माझं नाव सोमशेठ गायकवाड, गोरवणी आलेलं आहे. तर माझे आई वडील आलेले आहेत तिथं. म्हणजे आता काय सांगायचं त्यांच्या विषयी, म्हणजे असं मला असे आई वडील भेटले की जे ना सोन्यावनी पिवळे. वा, जोरदार टाळ्या. असे आई वडील भेटलं मला खरंच भाग्य आहे माझं. आणि मी जिथं मी आता शिकतोय ठेके सर आणि ठेके मॅडम, म्हणजे माझे आई वडील नसताना पण त्यांनी मला इथनं जवळजवळ मी आता वर्षभर इथे त्यांनी सांभाळलं. माझ्या आजीतनं गेली 2 वर्ष हरवली. म्हणजे आमच्या तिथं ठेके सरांची आजी त्या देखील आम्हाला खूप मायाला होतात. त्यांच्याशी बोलताना काय बोलायला नाही तेच करणार. म्हणजे आता मी बरीच पोरं रडत होती तर म्हणजे त्यांना मी सांगत होतो की मग करावं म्हणून. पण आज जेव्हा पूजा करायला गेलो तर माझंच असं मला हे आहे ना, माझ्या पप्पांचं स्वप्न होतं की IPS अधिकारी व्हावं. पण आता काही कारण त्यांचं IPS ऑफिसर होणं स्वप्न पूर्ण नाही झालं. तर माझ्या देवाकडून प्रार्थना आहे अशी की मी स्वप्न तेच ना पूर्ण करणार. जोरदार टाळ्या दादासाठी. कीर्तिवंत. एवढं मुलांना पण भावना असतात बघा, मुलं कशी. नमस्कार, माझे नाव विनायक संदेश कुंभार व मी इथं गेल्या 12वी पेपरच्या आधीपासून इथे, म्हणजे 1 महिनाभर इथं आधी मी. तर सर्वप्रथम महाराज तुमचं व या गुरुकुल करिअर अकॅडमीचं मी आभार मानतो की आम्हाला तुम्ही आईवडिलांची पूजा करायची एक संधी दिली. की आयुष्यात मी पहिल्यांदा आईवडिलांच्या गळ्यातून रडलो असेल, हे माझं भाग्य आहे. कारण इतक्या वेळेस आपण रोज आईवडिलांना आपल्या समोर पाहतो, अशी मनापासून बोलायची संधी त्यांच्यासोबत भेटत नाही की आमचं तुमच्या खूप प्रेम आहे, तुम्ही आम्हाला खूप जीव लावता, आम्ही पण तुमच्यावर जीव लावतो, ही म्हणायची कधी संधी भेटत नाही. व आज गुरुकुल करिअर अकॅडमीमुळं ही संधी आम्हाला भेटली आहे, ह्याचं आम्हाला खूप बरं वाटतंय व खूप आनंद होतोय. व माझे आई वडील त्यांच्याबद्दल काय सांगावं, खूप कमी आहे त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं. कारण ते आपले आई वडील, त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय, शब्दात सांगता येत नाही, खूप काही केलंय. तर त्यांना मी प्रॉमिस करतो की माझ्या मागून आतापर्यंत माझ्याकडून त्यांच्या काही चुका झाल्यात त्या परत होणार नाहीत. व अशीच आयुष्यभर त्यांची साथ माझ्यासोबत राहावी. व मी पण त्यांना एक वचन देतो की त्यांचं स्वप्न आहे. त्यांना एकदा विचारलं होतं की तुम्हाला काय पाहिजे, मी काय व्हावं. त्यांनी फक्त एवढंच म्हणलं, तू काय हो, फक्त आयुष्यात खाऊन पिऊन सुखी राहा. मला हे बघून खूप आनंद वाटला आणि बरं वाटलं. कारण कुठल्याही आई वडिलांची आपाप मुलाकडनं अपेक्षा नसते की त्यांनी हे करावं ते करावं. फक्त त्यांचं एवढं म्हणणं आहे, खाऊन पिऊन मस्तपैकी सुखी राहा. व त्यांना मी वचन देतो की आयुष्यामध्ये इतकं सक्सेसफुल होईल की त्यांना इतकं सक्सेसफुल होईल की त्यांना सांभाळायला कुठल्याही गोष्टीची कमी पडून देणार नाही. धन्यवाद. खूप छान बाळा. बघा, त्यांनी आणि सगळ्यात मोठी मुलं इथून आई वडिलांची माफी मागतात. हे सगळ्यात मोठे, एवढ्या सगळ्यांसमोर काही चुकांची माफी मागणं खूप धाडस लागतं. माझं नाव ओम कोमने, मी मावडीवरून आलेलो आहे आणि 2.5 महिन्याच्या क्रॅश कोर्ससाठी मी इथं आलेलो आहे. तर माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे की मी सरकारी अधिकारी व्हावं आणि मी आज त्यांना प्रॉमिस करतो की मी तहसीलदार होऊन लागतो. जोरदार टाळ्या दादासाठी आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. नमस्कार, मी श्रेयस चौधरी श्रेयस बाळासाहेब, मी खोरवरून आलेलो आहे. माझं लहानपणापासून शिक्षण हे बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान शाळेत झालं. 1ली ते 9वी पर्यंत. 1ली ते 9वी म्हणण्यापेक्षा लहानपणापासूनच झालं. मी बारामतीत होतो पहिल्यापासून. माझ्या आईवडिलांनी नेहमी मला प्रत्येक गोष्ट दिली, प्रत्येकच गोष्टी दिली, कोणत्याच गोष्टीला नाही असं झालं नाही. आणि बऱ्याच वेळा असं झालं की म्हणजे मुलगा असल्यामुळे समाजात काय होतं माहिती का, की मुलगा असल्यामुळे आपल्याला आपले इमोशन्स दाखवता येत नाहीत. मुलींना बऱ्याच वेळा दाखवता येत, परंतु मुलाला स्ट्रॉंगच व्हावं लागतं समाजात. आणि आई वडिलांपुढे आपल्याला ती म्हणजे नाही बोलून दाखवता येत. मी अजूनही बोलून दाखवलं नाही किंवा म्हणजे नाही ती करता येते. त्यामुळे आज टिळेकर सरांनी हा कार्यक्रम घेऊन म्हणजे नाही का एक खरंच खूप 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 महत्वाचं एक काम केलेलं आहे. आणि राहिलं माझ्या आई वडिलांच्या बाबतीत की
एक मी 10वीला मी खोरला आलो, 9वीपर्यंत मी बारामतीला होतो. तर वडिलांनी मी स्वतः बघितलेलं आहे की वडिलांनी ज्या लोकांना संकटात साथ दिली त्याच लोकांनी माझ्या वडिलांच्या वाईट काळात त्यांना मागं नाव ठेवली किंवा बरंच म्हणजे हे केलं किंवा तुच्छ लेखलं गेलं किंवा काय. परंतु माझ्या वडिलांचं एकदा स्वप्न होतं की माझा पहिला नंबर द्यावी द्यावा, परंतु तो काही कारणामुळे आला नाही. मलाही परत पश्चाताप खूप झाला. परंतु आता बोलून नाही दाखवतात आपल्याला त्या गोष्टी. माझ्या आईने सुद्धा खूप कष्ट केले. म्हणजे आई आज सुद्धा माझी रानात दिवसभर काम करते, माझे वडील सुद्धा काम करतात. म्हणजे खरंच ज्यावेळेस आणि मी घरात एकुलता एक आहे. जसं माझ्या आई वडिलांनी मला जीव लावला, आजी आजोबा चुलता चुलती प्रत्येकाने म्हणजे मी उन्हाळ्याला आलो, दिवाळीला आलो, प्रत्येकाने मला जीव लावला. तसं मला आज आता चुलता आली नाहीत, माझे आई वडील झालेले आहेत. परंतु मी वडिलांपुढे त्या गोष्टी एवढं बोलू शकत नाही. परंतु वडिलांना बरेच लोक म्हणजे वडिलांनी, आता मी पूर्ण उलगडा नाही करून सांगू शकत, परंतु वडिलांनी मी स्वतः अशा बघितलेल्या घटना आहेत ज्यात लोकांना सपोर्ट केलेला आहे. परंतु काही नंतर आमच्यावर थोडीशी वाईट परिस्थिती आलेली असताना वडिलांना म्हणजे मागं खेचण्याचं काम पूर्ण प्रबळतेने का लोकांनी केलेलं आहे. तर प्रॉमिस वगैरे म्हणजे होईल का नाही हे म्हणजे मला माहित नाही, परंतु एक वचन देऊन ते मोडणं ते मला जमणार नाही. मी वचन तर नाही देऊ शकत, परंतु मी आयुष्यात मी एवढं तर नक्की सांगू शकतो की मी अख्खं आयुष्य माझं निर्व्यसनी नेहमी माझ्या आई वडिलांसोबत राहील. आणि ज्याही लोकांनी माझ्या वडिलांना किंवा तुच्छ लेखनाचं हे केलं किंवा आमच्या वाईट काळ, आता कुठे आमची परिस्थिती जरा ही झाली, परंतु जसे की भावांचे भांडण लावून बऱ्याच गोष्टी झाल्या, बऱ्याच गोष्टी असतात गावाकडे. आणि शहर वातावरणातून गावाकडे आल्यामुळे मलाही खूप गोष्टीचा त्रास झाला. परंतु त्या पिरियडमध्ये सुद्धा मला कोणतीच गोष्टीची कमी पडली नाही, कोणतीच गोष्टीची. म्हणजे मी एवढं बी सांगू शकतो की आमच्या खोरगावात चालत आम्हाला 3 किलोमीटर शाळेला जावं लागायचं. तर त्यावेळेस एक जवळजवळ 10% पोरं शाळेतली गाडी आणायची, त्यात माझा नंबर होता. आणि त्यावेळेस सुद्धा आमची परिस्थिती वाईट असताना माझे वडील मला गाडी द्यायची. 3 म्हणजे कधीतरीच असं व्हायचं की मला चालत यावं लागायचं. त्यात पण म्हणजे आणि कुठे गेलं की म्हणजे हा विचार नाही की बाबा पैसे नाहीत किंवा काय नाही. माझे वडील मला आजही आठवतं, उंडवडीच्या यशवंता भाई जो आहे त्यात वडील स्वतः जेवत नसत पण मला जेवाय घालायचे. परंतु आज मी ते वचन समजा नाही म्हणजे एखादं वचन नाही देऊ शकत, परंतु मी नेहमी आयुष्यात प्रयत्न करेन, शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहील. आणि एक विचार येतो की कधीतरी आपले आई वडील आपल्याला सोडून आले, प्रत्येक जण हे जग सोडणार आहे. परंतु तो विचार एक म्हणजे माझ्यासाठी खूप मी नाही एक्सप्लेन करू शकत त्या दुःखाला. परंतु कसं असतं, मुलांना स्ट्रॉंगच राहावं लागतं आई वडिलांपुढं. त्या भावना दर्शवून नाही चालत, म्हणजे नाही दर्शवू शकत मुलं, लय खूप हे असतं. परंतु एवढं मी नक्की सांगू शकतो, जे लोक वाईट काळात माझ्या वडिलांना हसले त्यांच्यापेक्षा 2-4 पटींपेक्षा जास्त स्ट्रॉंग परिस्थिती मी बनवून दाखवेन. आणि दुसरी गोष्ट अशी की उशिरा सक्सेस होईल, परंतु असं सक्सेस मिळवेल की परत कोणाची बोलायची टाप नाही झाली पाहिजे माझ्या वडिलांना किंवा काय आई वडिलांना, दोघांना पण. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यशवंत, तो मुलगा बोलत होता ना, त्याने त्याच्या आई वडिलांची झालेली घालमेल पाहिली बरं का. मुलं नोटीस करतात सगळ्या गोष्टी, पण त्याने व्यक्त करायला चान्स भेटत नाही. खूप छान बोललास दादा. माझं नाव ऋतिका नाना तांबे. मी माझ्या वडिलांसाठी किंवा आईसाठी एवढंच बोलू शकते की ना, कोण आले तुमचं बाळा? कोणीच नाही. बघा बाळांनो, त्यांचे आई बाबा पण नाही आले. तुमच्या आई बाबाला तिचं मन किती भरून आलं, ती तिथून आली इथं बरं का. ज्या मुलांच्या आई वडील नाही आले त्यांची अवस्था ही होती. आई वडिलांनी जीवनातील किती महत्वाचा क्षण मिस केलाय. तुमच्या आई वडिलांबद्दल थोडं सांगा. माझे पप्पा मेंढपाळ आहेत, शेती थोडी, पण का कोणी बघण्यासाठी नाही, त्यांना हातभार लावण्यासाठी नाही, त्यामुळे ते येऊ शकले नाही. 2 दिवसापूर्वी ते आजारी पण होते. मी कॉल केल्याच्या नंतर ते मला म्हणले, बाळा मी आजारी थोडं, मी नाही येऊ शकत. आज फोन केलता तर मॅडमने सांगितलं होतं तुम्ही 3 वाजेपर्यंत या, पण ते नाही येऊ शकले. पण मी माझ्या आई वडिलांसाठी एवढंच कडवं म्हणू शकते, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार, आई वडील माझे थोर किती त्यांचे उपकार. मी एवढं सांगू शकते, माझा बाप आहे ना इतका प्रामाणिक आहे, आई प्रामाणिक आहे पण शिकलेली नाही. माझे वडील 4थी पास आहेत. ते खरं म्हणजे मला म्हणतात, बाळा तू काही नको, उशिरा शिक, उशिरा हो सक्सेस, पण म्हणतात कुणाचा मार्ग नको घेऊ.
त्यांना वाटत होतं 10वीत पहिली हवं, पण आहे ना सगळं आम्ही शेती जास्त करीत असल्यामुळे पप्पांना वाटलं की नको आता परत करायला, तिच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. मी शिक्षणात 11वी 12वीलाच नावावरच ऍडमिशन घेतलं, पण मी मला शिष्यवृत्ती मिळाल्या. माझे 30,000 रुपये काहीच ना, माझं ऍडमिशन तसंच झालं. माझी आई इतकी साधे ना, काहीच नाही करू शकत ती. मी कधीच मी काय करीत असलं तरी म्हणणार नाही की बाळा तू काय हे करती, का ते करती. पण पप्पांचं एकच सांगणं आहे, तू पोरासारखा एक स्ट्रॉंग पण, तू जसं एक आपला मुलगा असतो. माझं कर्तव्य फक्त आहे ना, पप्पांना एवढंच माहितीये हिनं फक्त स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि एका मुलासारखं स्ट्रॉंग बनावं. जसं मी पप्पा जसे काम करतात तसंच मी पप्पांवर पण करते. पण आजूबाजूचे लोक एवढंच म्हणतात की तुझी पोरगी इतकी स्ट्रॉंग आहे की नाही एका मुलाचं कर्तव्य बजावते. पण ना बाकीच्या चुलत्या कुणालाच दाखवत नाही या काही गोष्टी. पण पप्पाचं एकच मत आहे, प्रामाणिक राहायचं आणि कुणाशी कधीच खोटं बोलायचं नाही. आणि त्याच रूपात माझे आई वडील जरी नसले आले तरी टिळेकर सर आणि टिळेकर मॅडम हेच माझ्यासाठी आई बाबा आहे तिथं आज. पण ना त्यांच्याकडून आज काही ना काही शिकाय भेटलंय. कधी काय नाही झालं तरी ना पप्पा म्हणतात काय नसू दे, प्रामाणिक सक्सेस हो. आज का 4 गोष्टी करायला सण लागतात. जसं की माझ्या चुलत्यासाठी माझ्या वडिलांनी प्रत्येक गोष्ट केली, 5 लाखाच्या पुढे खर्च केला, पण त्यांनी कधी सक्सेस नाही होऊन दाखवलं. त्यांनी हजा मजा केली, सगळं केलं. पण मी माझ्या बापाच्या ज्या गोष्टी बघत आले ना, त्या गोष्टी जशा चुलत्याने केल्या तशा मी नाही करू शकत. त्यांच्या ज्या गोष्टी ही केल्या तशी मला पण प्रत्येक गोष्टीची जाण आहे. पण मी माझ्या बापाला एवढं सांगू शकते, तो खूप साधा आहे आणि खूप अडाणी. पण मी त्यांच्या अडाणी मताचा कधीच फायदा नाही घेऊ शकत. मी ना त्यांना कधी आज प्रॉमिस करते की ना आज नाही उभी राहिली तरी चालेल, काही नाही झालं तरी चालेल, मला कोणत्या गोष्टी नकोय, पण उशिरा काय ना मी तर सक्सेस करून दाखवीन. आय लव्ह यू पप्पा. नक्की खूप खूप कौतुक आहे बाळाचं. आई बाबांना असताना एवढ्या भावना त्या आल्या असतं तर किती व्यक्त झाले असते. त्याचबरोबर माझे नाव प्राची हरिचंद्र भोंडवे, मी सुप्यावरून आले, भोंडवाडी येथून. मम्मी पप्पांबद्दल काय बोलायचं, जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे. मला भाऊ नाही आहे, म्हणजे माझ्या आई वडिलांना मुलगा नाही आहे, त्यांना कुठेतरी कमी भासत असेल. मला एक मोठी बहीण आहे, ती सध्या डॉक्टरकीचं शिक्षण घेत आहे. समाज नेहमी कुठेतरी ऐकवत असेल माझ्या पप्पांना किंवा मम्मीला, घरातलेच ऐकून दाखवतात कधीतरी की नाही का मुलगा नाही आहे तर कसं होणार. पण मी जरा जास्त इमोशनल आहे, त्यांना काळजी वाटत राहते माझी की मोठी तिथे राहते, ती सांगे ती इमोशनललेस आहे जरा. मी जास्त इमोशनल आहे, त्यामुळे मला जास्त रडायला तर त्यांना माझी जास्त काळजी वाटते, ती राहील की नाही बाहेर, काय करू शकेल की नाही. माझ्या मम्मी पप्पांना नेहमी वाटत राहतं की आम्ही दोघींनी कायम मुलासारखे राहावे आणि मी तर हे शब्द त्यांचे कधीच पडू देणार नाही. मी नेहमी मुलासारखी वागेन आता इथून पुढे, मी प्रॉमिस देते त्यांना. माझ्या पप्पांनी लहानपणापासूनच खूप कष्ट घेतले आहेत. त्यांना लहानपणापासून म्हणजे ते जसे 10वीतून गेले तसे ते बाहेरच राहत आहेत. आता आम्ही 2 वर्षापूर्वी गावाला आलो आहे. मी आणखी काय मम्मी पप्पांबद्दल मी व्यक्त होऊ शकत नाहीये, ते जेवढं व्यक्त होईल तेवढं माझ्यासाठी कमीच आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर युवा कीर्तनकार हरिभक्त स्नेहा महाराज जगताप त्यांनी पण आपल्या आईची पूजा केली, ते आपल्या भावना व्यक्त केली. रामकृष्ण हरी. माझं नाव स्नेहा दत्तात्रय जगताप. आज माझे वडील काही कारणास्तव आज येऊ शकले नाही आहेत, पण माझ्या आई वडिलांनी इतके कष्ट सहन केलेत की मला आजपर्यंत एक सुद्धा गोष्ट त्यांनी लहानपणापासून एक सुद्धा गोष्ट त्यांनी कमी पडू दिली नाही. जे मागल ते मला त्यांनी दिलंय आणि मी त्यांना एक वचन देते की मी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार होऊन दाखवेल. तुमचं हे स्वप्न मी नक्की पूर्ण करेन आणि माझ्याकडून ज्या काही आजपर्यंत चुका झाल्या त्या परत कधी होणार नाहीत आणि मी करणार सुद्धा नाही. मला क्षमा करा. रामकृष्ण. खूप खूप धन्यवाद. या 4-5 जणच राहिलेत बरं का. होईल. नमस्कार, माझे नाव श्रुती किरण नागवडे. माझी इथे मम्मी आलेली आहे, तर मी काही नाही बोलणार, फक्त मी एवढंच बोलेल की मम्मी मला प्लीज माफ कर. मी तुला खूप उलट वगैरे बोललेले. माझे बाबा इथं गावामुळे काही येऊ शकले नाहीत, मी त्यांची खूप माफी मागेल. ते काही शिकलेले नाहीत, त्यांना काही एवढं समजत वगैरे नाही, त्यामुळे त्यांचा खूप काही जण गैरवापर घेतात. मी एवढंच बोलेल की माझी मम्मी माझ्या मागे माझ्या बाबांच्या मागे खूप
म्हणजे खूप मोठी आहे ती. म्हणजे तिला असं शब्द सुद्धा काही बोलता नाही येणार. माझे बाबा आजारी असतात तेव्हा माझी मम्मी गायांचं बघून, माझं शाळेचं बघून ती स्वतः कामाला जायची, मला डबा करून द्यायची, प्लस मला कॉलेजवरून न्यायला आणायला यायची. म्हणजे तिला काही बोलायला असं काहीच नाही या जगात. मी माझ्या मम्मीला एवढंच प्रॉमिस बोलेल की मी कधीच तिला उलट वगैरे बोलणार नाही, कधीच कोणत्याच गोष्टीचा हट्ट करणार नाही, आणि तिला जे मला करायचंय ते मी करून दाखवेल. मी एवढंच बोलेल. सॉरी मम्मा. एवढ्या सर्वांसमोर येऊन आपली चूक व्यक्त करणं याला पण खूप धाडस लागतं. माझे नाव तांबे समीशाला साहेब. मी आधी माझ्या हातून ज्या चुकी झाल्या असतील त्याच्याकडून सॉरी बोलते मम्मी पप्पाला, आणि इथून पुढं कधीच माझ्याकडून काही चूक होणार नाही, आणि इथून पुढं मी कंटिन्यू अभ्यास करेन आणि तुमचं स्वप्न पूर्ण करेन आणि स्वतःच्या पायावर उभे राहीन. जोरदार टाळ्या दीदीसाठी. या. माझे नाव कशिश अब्दुल हमीद सैयद. हाँ, माझी आज मम्मी आई. मम्मी, मैंने जो भी गलती की है उसके लिए मुझे सॉरी. और पप्पा नाही आले. माझे पप्पा खूप मेहनती, सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत त्यांचं काम चालतं. ते मसाल्याचा धंदा करतात बाजारात. उन्हात आणायचं, एवढं किती ऊन लागतंय. आम्ही थोडं 5 मिनिटं बाहेर आलो तर किती ऊन लागतंय. तेवढ्या उन्हात रोजा ठेवून माझे पप्पा मेहनत करतात. आणि आज पप्पांना मी सांगितलं, मम्मीला पप्पांना सांगायला, तर पप्पा म्हणले नाही, एक बाजार मोडला तर उद्याचं काय, बाजारावरच असतं ना माणसं असतात बाजारकरांचं. तर पप्पा म्हणले बाजाराचं उद्याचं कसं होणार. त्यामुळं पप्पा आमची खूप मेहनती इमानदारी आहेत. पप्पा आता पण मी फोन लावलेला तर मी रडत होते. पप्पा म्हणतात कशाला रडतीये, तू शिकायला चालली ना, चांगल्या कामासाठी चालली, चांगला अभ्यास कर, चांगलं शिक. आता मला पेपरमध्ये कमी मार्क पडतायत, नक्कीच मी चांगला अभ्यास करेन आणि चांगले मार्क पाडेन. आणि माझ्या पप्पांचं असं काहीच नाही की तू हे कर ते कर, पण मी नक्कीच असं काहीतरी करील ना की माझ्या पप्पांना आहे ना माझा अभिमान वाटला पाहिजे. माझे पप्पा 4 चौघात जातील तेव्हा त्यांना स्वाभिमान वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे की माझी मुलगी आहे. आणि आमच्या पप्पांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे. तर आम्ही नक्कीच असं सक्सेस होऊन दाखवू की आमच्या पप्पांना कधीच काही कमी पडणार नाही. आता जेवढी आमचे पप्पा मेहनत करतात आम्हाला, मी एक गोष्ट मागितली ना, मला 4 गोष्टी अजून घे बाळा, अजून काय पाहिजे का ते पण घे असं म्हणतात. पण नक्कीच आता मी पुढच्या 5-6 वर्षात एवढं सक्सेस करेन माझ्या आयुष्यात की पप्पांना आराम देईल. कधीच पप्पांना मी कामावरच पाठवणार नाही, एवढा आराम देईल की आता त्यांनी किती मेहनत केली, त्यांचं कष्ट आम्हाला माहिती आहे ना. त्यामुळे एवढंच सांगेल, अप्पा आय लव्ह यू सो मच. अप्पा तुम आए ने बहुत याद आती तुम्हारी, इसलिए मैं रोई थी. मम्मी आय लव्ह यू सो मच. कशिश खरंच तिने तिच्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त केल्यात बरं का. खूप भाग्यवान आहे. माझं नाव मंडलिक विशाखा हनुमंत. मी मांडवगण फटाटवून आले. माझे पप्पा आणि मम्मी आले आज. आणि आपण जेव्हा आहे ना घरी असतो ना तेव्हा आपल्याला आहे ना व्हॅल्यू राहत नाही घरच्यांची, आणि जेव्हा आहे ना आपण घराच्या बाहेर येतो तेव्हा आपल्याला समजते की आई वडील आपल्यासाठी काय असतात आणि काय नाही. इथं मी सकाळपासून अभ्यास करते, संध्याकाळी उठते डायरेक्ट, मग माझी कंबर ते दुखते. आता मला जाणवते की सकाळपासून मम्मी पप्पा सकाळपासून ते रात्रीपर्यंत कष्टच करत असतात, आणि तरी बी दुसऱ्या दिवशी तेच रुटीन त्यांचं रोज 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 रोज. आणि मी एवढंच सांगते की मी आता माझ्यातून आतापर्यंत काही चूक झाली नाही आणि इथून पुढं पण काही होणार नाही, मी हे नक्की सांगते. आणि आमच्यात ना काही महाराज आमच्या गावाकडे मुलींना जास्त शिकवत नाही. आणि मी जेव्हा 10वीला 9वीला होते तेव्हाच माझे चुलते वगैरे म्हणायचे यांचं लग्न करून द्या, कशाला ठेवता. पण माझ्या आई वडिलांनी ना मला विश्वास म्हणून मला आता इथं पाठवलंय. इथं आलं मला समजले की फ्युचरशी ना रिलेटेड आपल्या गावाकडे ना काहीच एवढं नाही आहे सुविधा. आणि इथं आल्यावर आता कळते की मी किती सिरियस झाले आता मी ह्याच्यामुळे. आणि आता मी आई वडिलांना प्रॉमिस देते की इथून पुढं मी चांगला अभ्यास करीन आणि नक्कीच काही ना काही करून दाखवेन. खूप छान बोलीस दीदी. या. माझे नाव सानिका बसू खुमणे. मी मांडवगण फराटा येथून आले. आतापर्यंत माझे आई वडील विचारायचे की तू नुसती शिकते तुला बनायचंय काय. त्यांना मी आज सांगते मला IAS ऑफिसर बनायचंय. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी रडलेलं नाही पहिल्यापासून. मला असं वाटतं की मी रडल्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. मी काहीतरी झाल्यावरतीच मी रडणार आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर ते आनंद अश्रू असतील. आत्ताचे अश्रू नको आहेत मला. त्यामुळे मला मोठं काहीतरी बनायचं. सगळ्या मुलींना सांगायचंय की रडून काहीच होणार नाही. आपण शिकण्यासाठी इथं आलोय
तिथं रडून काहीच उपयोग नाही. आपण रडून उलट घरच्यांना टेन्शन देतो. त्यांना तिथं काळजी लागते की ती जेवली असन का, तिला घरची आठवण येत असन. तर मला त्यांना एवढं सांगायचं की रडून त्यांना दाखवून नका देऊ, जास्त मार्क पाडून पहिला नंबर आणून त्यांना दाखवून द्या. तेव्हा ते अश्रू येते, ते त्यांच्यासाठी आनंद अश्रू असते. आणि आमच्या घरात आम्ही 3 बहिणी 1 भाऊ आहे, तरी 2 बहिणींपेक्षा जास्त मला शिकवते. त्यांना असं वाटतं की आता त्या 2 बहिणींनी बघितलेलंच आहे, पण तरी पण त्यांना असं वाटतं की माझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत, मी काहीतरी बनवून दाखवेन. आणि मी गरीब कुटुंबातली आहे, मग त्यांचं नाव मला खूप मोठं करायचं आहे. त्यांना जे त्यांचे स्वप्न आहेत ते सगळे मला पूर्ण करायचे. खूप खूप स्ट्रॉंग आहेस दीदी तू. माझे नाव वैष्णवी हनुमंत राजगुरू आहे. आज माझे इथे फक्त पप्पा आले, मम्मी काही आली नाही आहे. तिची आज मला कमी भासती आहे. माझ्या आई वडिलांनी आजपर्यंत माझ्यासाठी खूप कष्ट केले. मला लहानापासून मोठं होईपर्यंत कोणत्याच गोष्टीची कमी पडून नाही दिली त्यांनी मला. त्यांना एक गोष्ट नसली तरी चालेल, पण माझ्यासाठी त्यांनी सगळं काही केलं. माझ्याकडून ज्या चुका झाल्यात ते परत होणार नाहीत आणि त्यांचे जे स्वप्न आहे ते मी नक्कीच पूर्ण करेन. आणि आम्हाला एक भाऊ नाही आहे, तर मी एक प्रॉमिस करते की माझं जेवढं आयुष्य आहे तोपर्यंत मी त्यांना नक्कीच जपेल आणि त्यांना मुलाची कमी कधीच भासून देणार नाही. खूप छान दीदी, यशवंत व्हा. माझं नाव मयुरी नितीन खळद आहे. मी 11वीला नवरोजीवाडी कॉलेज पुणे इथे होते. तर मी 10वीत होते त्यावेळेस, म्हणजे 10वी झाली, रिझल्ट लागला. त्याच्यानंतर आमच्या गावातले लोक म्हणत होते बऱ्यापैकी की कशाला मुलीला बाहेर पाठवायचं वगैरे. तर माझ्या पप्पांनी नाही ऐकलं, मला बाहेर टाकलं 2 वर्ष. मी 11वी 12वी सायन्सला वाडिया कॉलेजमध्ये होते. नंतर गणपतीनंतर मला 12वीत चिकनगुन्या झाला होता. त्यानंतर मग अभ्यास वगैरे नीट झाला नव्हता. इथंपर्यंत आलं होतं की यावर्षी एक्झाम द्यायची नाही म्हणून. मी केडगावहून आले. मी कधी उगवतीचा सूर्य पाहिला नव्हता, कधी मी लवकर उठले नाही. इथं आल्यापासून लवकर उठायला लागते. तर कळते की 8 वाजले तरी मम्मीने कधी उठवलं नाही घरी, पण इथं उठायला लागते. फर्स्ट टाइम एवढं स्ट्रगल केलं मी लाईफमध्ये. कधी मला वेळ नाही आली. पप्पांनी काही पाहिजे असेल तर त्याच्या आधीच दुप्पट दिलं, पण कमी नाही पडून दिलं. मम्मीने पण खूप सपोर्ट केला. मम्मीची फक्त एवढीच इच्छा आहे की मी इंडिपेंडंट व्हावं, कोणावर डिपेंड नसावं, लाईफमध्ये काहीतरी मोठं करावं. माझे पप्पा पण इतके चांगले आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलू पण नाही शकत. मी फक्त एवढंच बोलीन की पप्पा थँक्यू फॉर सपोर्टिंग मी. मी जे काही घेते फक्त माझ्या पॅरेंट्समुळं. थँक्यू. त्यांची काहीच इच्छा नाही आहे, म्हणजे असं त्यांचं म्हणणं पण नाही की तू हे बन ते बन, तुला जे बनायचंय ते बन, पण तुझं बेस्ट दे. मी माझं बेस्ट देऊन दाखवल. मी तुम्हाला समाजात मान उंच करून चालण्याची संधी देईल. माझ्यामुळे माझ्या नावाने तुम्हाला ओळखतील असं काहीतरी करून दाखवाल. तुम्ही मला इथं ॲडमिशन करून दिलं, थँक्यू सो मच. मी फक्त एवढंच बोलेन, आय लव्ह यू बोथ ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार. आपण सर्व पालकांनी जवळपास 2.5 तास एका जागी बसलेत बरं का, त्यासाठी तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. तर आज अतिशय चांगल्या अशा उपक्रमाचा आपल्या सरांनी आरंभ केलेला आहे. हे 2रं वर्ष आहे आणि संदीप सर आणि आमच्या उषा मॅम असतील, त्यांच्या मातोश्री असतील, या सगळ्यांचं हृदयापासून आभार आहे. कारण की माझं वय जरी लहान असलं तरी माझ्याजवळ पण आता सध्या 124 विद्यार्थी निवासी आहेत. इथं संस्था आहे आमची श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था. तर मला माहिती की ती डोळ्यामध्ये तेल ठेवून सर्व विद्यार्थ्यांकडे पाहावं लागतं. रात्री 1:30ला 2ला थोडा कुठं आवाज आला, मांजर जरी उठलं तरी वाटतं की आपलं पोरग उठलं का काय, आणि उठायला लागते, बाहेर जावं लागते. आणि इथं सरांनी 8 वर्ष, आमचं तर दीडच वर्ष झालं तरी आम्हाला कसं कसं होतंय, तर सरांनी 8 वर्ष झालं सांभाळले. सरांचं समर्पण याला तोड नाही. स्वतः घडणं सोपं, पण इतरांना घडवणं सर्वात कठीण, आणि तोच व्यक्ती करू शकतो ज्याचं हृदय विशाल असतं. आणि असं आपल्या संदीप सरांचं हृदय विशाल आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी आज आम्हाला इथं बोलवलं, त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. मॅमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. इथं आलेले आमच्या सोबत असणारे सगळेच हे आपलं
कॅमेऱ्याचे शूटिंग करणारे सगळेच आमचे मित्र असतील त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्व विद्यार्थी, सगळ्यात जास्त माझा जीव कोणासाठी तुटतोय तर ते कोपऱ्यात बसलेल्या मुलांसाठी बरं का. त्यांचा जीव इतका खालीवर होते, त्यांच्या आईबाबा नाही आले, त्यांना वाटतं माझ्या आईबाबाला असते, मी तर त्यांची अशी सेवा केली असती, पूजा केली असती. पण काळजी करू नका, गावाला गेल्यानंतर आवर्जून करा आणि नंतर संध्याकाळी एक छोटासा कॉल करा. अरे वा, सरांची त्यांनी पूजा केली, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. क्या बात आहे, वा वा, जबरदस्त. तर आता ह्या कार्यक्रमाचा समारोप माझ्याकडून तर झालं, पण सरांना मी विनंती करेल की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं, आपण कार्यक्रमाला संपन्नता देऊयात. रामकृष्ण. आजचा दिवस असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला आपण म्हणूयात की आयुष्यात पहिलीच वेळ आहे की आपण आज आई वडिलांचे आपण आभार मानतोय. त्यांनी इतकं मेहनत, इतकी कष्ट घेऊन तुम्हाला इथपर्यंत येण्याची संधी दिली. आज मी काही पालकांशी बोलताना पण सांगितलं, आज मुलं आपली 18 वर्ष पूर्ण होत आहेत, कायद्याने त्यांना सगळे हक्क अधिकार मिळत आहेत आणि या टप्प्यावरती आजचा हा कार्यक्रम त्यांना मिळाला. आई वडिलांनी इतकं आपल्याला मेहनत करून तुमच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत, तुमच्या मुलांना जे करिअर करायचंय त्या करिअरमध्ये आमची गुरुकुल करिअर अकॅडमी असेल, सर्व स्टाफ असेल, 100% आम्ही तुमच्या इतकंच प्रेम तुमच्या मुलांवरती करणार आहोत. तुमच्या इतकीच जबाबदारी आम्ही घेत आहोत. आज तुम्ही एका मुलाचे आईवडील आहात, परंतु आम्ही आज 200 मुलांचे आईवडील आहोत. आमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही टाकलेला विश्वास हाच या आपण म्हणूयात की एक धनुष्य पेलण्यासाठी आम्हाला एक बळ देतो. आणि नक्कीच तुम्ही ठरवलेलं तुमच्या मुलांच्या बाबतीतलं करिअर गुरुकुलमध्ये पूर्ण होईल. तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून आला, आपल्या मुलांसाठी आज आशीर्वाद दिले, या सर्वांचे मी इथं आभार मानते. आणि तुम्ही सर्वांनी मुलांनी आपल्या आई वडिलांना दिलेला शब्द आहे तो खरा करावा, त्यासाठी प्रयत्न करावेत. आणि काही लागलं तरी आई वडील आणि आम्ही तुमच्या सोबत आहेत, एवढं मी इथं बोलून थांबते. धन्यवाद सगळ्यांना, पुन्हा एकदा थँक्यू, ऑल ऑफ यू.